अंतर्गत भागांची वेगळी स्वच्छता करावी लागते का? आणि ज्यावेळेस आपण स्वच्छता म्हणतो मग ते स्त्रियांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी आहे, ते वेगळं वेगळं आहे का? वजायना हा असा ऑर्गन आहे जो सेल्फ क्लिनिंग आहे. तो स्वतःला क्लीन पण करतो, स्वतःचा पीएच पण मेंटेन करतो, स्वतःचे गुड बॅक्टेरियाज पण मेंटेन करतो. आणि मुलांच्या बाबतीमध्ये मी जास्त करून बघते की 2 टोकं आहेत. आयदर कोणीतरी आहे जे क्लिनिंग करतच नाहीये बिलकुल किंवा एकदम ओव्हर क्लिनिंग होतंय. या दोन्ही गोष्टी पण नाही पाहिजे. असं कधीतरी दर्शनी भागामध्ये ह्या माझ्या स्त्रियांची अंतर्वस्त्र वाळत घातलेली असं पिक्चर आपण कुठं बघितलंय का? मग आता माझा असा प्रश्न आहे, इज इट राईट और रॉंग? आय विल से इट इज रॉंग. कारण आपण त्या लज्जेमुळं त्या बिचारीची जी अंतर्वस्त्र आहेत ना, ती कुठंतरी ती आतच बऱ्याच वेळा बाथरूममध्ये. पाळीच्या काळात, मेन्स्ट्रुएशनच्या काळात इंटिमेट हायजीनसाठीची काय काय काळजी घेतली पाहिजे? ज्या मेन्स्ट्रुअल कप घेऊन आलेल्या कंपन्या काही वेळेला असंही सांगतायत की पॅड वापरल्याने तुम्हाला काहीतरी कॅन्सर होतो, पॅड वापरल्याने तुम्हाला काहीतरी आजार होतात. दॅट इज ॲब्सोल्युटली नॉनसेन्स. पाण्याने स्वच्छता, आधी हातांची स्वच्छता आणि साध्या सिंपल अंडर गार्मेंट्स. जवळजवळ 70% प्रॉब्लेम्स ऑफ द इंटिमसी हायजीन यांनी बरे होते. पायावरचे केस नाही चालत, काखेतले केस नाही चालत, चेहऱ्यावरती छोटे छोटे आलेले ते नाही चालत, तर सतत ते केस कसे नष्ट करायचे याच्या मागे सगळे लागलेले असतात. सगळ्यात पेनफुल प्रकार जो मुलं मुली दोन्ही करतात आजकाल, दॅट इज वॅक्सिंग. सो वॅक्सिंग बिलकुल खरं सायंटिफिकली आपल्या शरीरासाठी योग्य अशा चड्ड्या किंवा अंतर्वस्त्र विकत कसे घ्यायचे? श्वास घेणारी चड्डी हवी, श्वास घेणारं बनियन हवं, श्वास घेणारी अंतर्वस्त्र हवी. अस्वच्छतेमुळे फंगल इन्फेक्शनचं प्रमाण कसं वाढतं आणि ते टाळता कसं येऊ शकतं? तर रेड फ्लॅग्स काय, ज्यावेळेस आपण कुठल्याही पद्धतीचे रॅशेस, स्किन इन्फेक्शन्स म्हणतो, त्यासाठी प्री आणि पोस्ट सेक्स हायजीन कसं राखायचं? केवळ लिंगाचा योनी मार्गामध्ये प्रवेश म्हणजे संबंध हवे. त्यावेळेला हे 2 जीव एकत्र येतात ना, तर त्यावेळेला ते एकमेकाला जवळ घ्यावंसं वाटलं पाहिजे, तरच ती पूर्ती पण मिळू शकते. आणि यासाठी हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि खुसपूसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खुसपूसमध्ये कायमच आपण असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण अजिबातच बोलत नाही किंवा बोलताना कचरतो, खुसपूसत राहतो. तर या प्लॅटफॉर्मवरती असे सगळे विषय चर्चेला आणून त्याबद्दल माहिती करून घेण्याचा खरं तर हा प्रयत्न असतो. आणि आज तितकाच जवळचा, तितकाच महत्त्वाचा आणि ज्याबद्दल आपण स्वतःसोबतही बोलत नाही असा खरं तर इतका महत्त्वाचा विषय आहे, इतका दुर्लक्षित विषय आहे, तो म्हणजे आपल्या अंतर्भागांची स्वच्छता. नेमकं काय असतं, काय पद्धतीचे कपडे वापरले पाहिजे? आता बाजारात वेगवेगळे प्रॉडक्ट्स आलेले आहेत आपले प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठीचे, तर ते वापरायला हवे का नाही पाहिजे? आता जर डेटा पाहिला तर जवळपास 30% भारतीय महिलांना कधी ना कधी आयुष्यात इंटिमेट हायजीन रिलेटेड इश्यूज होतात. आणि याचं प्रायमरी कारण हे पुअर हायजीन म्हणजे अस्वच्छता ही आहे. जर 30% म्हणजे जवळपास 1/3, 1/3 बायकांना जर या पद्धतीचा त्रास होत असेल, तर आपण याबद्दल का बोलत नाही? पुरुषांचंही त्याच पद्धतीचं प्रमाण आहे. तर या सगळ्यावरती आज चर्चा करायला आपल्यासोबत 2 खास पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर गोरख मंद्रुपकर सर, जे गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि IVF स्पेशलिस्ट आहेत इस्लामपूरचे. या आधीच्या सुद्धा म्हणजे जर खुसपूस तुम्ही सुरुवातीपासून फॉलो करत असाल तर खुसपूसचा अगदी दुसरा भाग जो होता गेल्या 2 वर्षांपूर्वी आम्ही केला होता अबॉर्शनचा, त्यात सर होते. आज सरांना परत एकदा पॉडकास्टवर बोलवण्याचा योग आलाय. थँक्यू. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर पल्लवी शेळके अहिरे. त्याही आपल्या आधीच्या पॉडकास्टवरती तुम्ही त्यांना पाहिलं आहे. त्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, पुण्यात त्यांचे सेंटर्स आहेत. आणि आज आपण स्किन आणि स्किन स्पेशलिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट या दोघांकडूनही नेमकं अंतर्भागांची स्वच्छता म्हणजे काय असते, त्यासाठी काय काय गोष्टी करायला हव्यात, काय काय गोष्टी आपण चुकतो, या सगळ्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर स्वागत आहे तुमच्या दोघांचंही. थँक्यू. तर मला खरं तर दोघांनाही सुरुवातीला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आपण इंटिमेट हायजीन म्हणतो किंवा अंतर्गत भागांची स्वच्छता म्हणतो, त्यावेळेस ते एकतर आपण अजिबातच त्याबद्दल बोलत नाही. तर एकतर हे मला इथूनच सुरुवात करायची की का महत्वाचं आहे याबद्दल बोलणं आणि आपल्या ओव्हरऑल हेल्थवर काय पद्धतीनं परिणाम करतं. आता असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या संपूर्ण टीमचे म्हणजे आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो. कारण हा इतका महत्त्वाचा विषय आहे की जो खरं तर तू म्हणतो तसं ते खुसफुसच सगळे म्हणजे बोलतात, नाही बोलतात, पण हा मोठ्याने बोलला गेला पाहिजे विषय. आणि तो एवढ्यासाठी गरजेचा आहे की मला एक सांगायचं की आपण त्याला अंतर्भाग असं म्हणालो आणि त्याची स्वच्छता, पण त्या भागाची स्वच्छता महत्त्वाची का,
तर तिथून आपल्या आरोग्याच्या अनेक गोष्टींची सुरुवात होते. हम्म. म्हणजे आता आपण अगदी आपल्या जन्माचा विचार केला, म्हणजे मी एक गायनेकोलॉजिस्ट आहे, तर मी सुरुवात तिथून करेन. हो. तर डिलिव्हरी माझी त्या माझ्या महिलेची त्यातून होणार आहे. तर माझ्यासाठी तो योनी मार्ग कितपत स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. हम्म. म्हणजे त्याच्या आधी जर मी गेलो तर बाळ होण्यासाठी काही इन्फेक्शन्स होऊ नयेत. बाळ होण्यासाठी सुद्धा जी गरजेची तिथं जी मला त्या भागाची जी स्वच्छता गरज आहे, तर या सगळ्याचा सुद्धा जर मी विचार केला, तर हा टॉपिक, हा विषय आपण अत्यंत मोठ्याने बोलणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आता बसलोय, आपण इथे सगळे बसलोय आणि माझा समजा हात खाजायला लागलाय, हो. तर मी असं एकदा खाजवून टाकलं आणि सोडून दिलं रे. पण मी अंतर्भागाच्या बाबतीत जर अशा प्रकारे जर काही समजा मला खास कंठ निर्माण झाला, तर मी सगळ्यांच्या समोर अशा गोष्टी करणं हे योग्यही नाही, व्यवहार्यही नाही. आणि मग मी त्याच्या सगळ्याच्या विषयी समजून घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे. हो. मग तोच एक्सटेंड करत मला हे विचारायचं आहे की आपल्या ओव्हरऑल हेल्थवर, म्हणजे पूर्ण तब्येतीवर काय पद्धतीनं या अंतर्गत भागांची स्वच्छता कारणीभूत ठरते आपली हेल्थ सांभाळण्यासाठी, म्हणजे ओव्हरऑल हेल्थवर कसा परिणाम करते? आता आपल्याला आपल्या सायन्समध्ये शिकवलेलं आहे की बाबा pH म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की त्याची आम्लता आणि अल्कलिता किंवा ॲसिडिटी आणि अल्कलॅनिटी. हम्म. तर हा pH ज्या वेळेला कमी होतो, तर याचा अर्थ ॲसिडिटी जास्त असते, ॲसिडचे जास्त प्रमाण आहे. आणि हा pH वाढला म्हणजे अल्कलीचं प्रमाण जास्ती आहे. या भागांमध्ये विशेष करून आता आपण पहिल्यांदा योनी मार्गाविषयी बोलूया, स्त्रीच्या. तर तिथे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळा pH हा मेंटेन केला जातो. म्हणजे गंमत अशी आहे की अगदी ज्यावेळेला ती मुलगी जन्माला येते, त्यावेळेला सुद्धा तिथे जवळजवळ 3 ते 4.5 एवढा कमी pH, इतकी ॲसिडिटी तिथं असते. तसंच ज्यावेळेला ती वयात येते, तेव्हासुद्धा साधारण ती लेव्हल मेंटेन केली जाते. प्रेग्नन्सीमध्ये थोडासा तो pH वाढतो. पुन्हा भविष्यामध्ये तो पुन्हा कमी केला जातो. आणि ज्यावेळेला त्या स्त्रीची पाळी पूर्णपणे जाते, ज्याला आपण लेट मेनोपॉज म्हणूया, तेव्हा मग तो pH वाढायला लागतो आणि मग जवळजवळ तो 7-7.5 असा मेंटेन केला जातो. आता पुन्हा प्रश्न असा की हा असा का केला जातो, की तिथं काही चांगले बॅक्टेरिया असतात हम्म. आणि तिथं काही वाईट बॅक्टेरिया असतात. हे जर आपण समजून घेतलं तर आजचं टॉपिक फार महत्त्वाचं आहे. तर तिथं आपल्या तोंडापासून, म्हणजे ह्या ओठांची आता सुरुवात झाली इथंपासून ते जिथं आपली शीची शूची जागा आहे, हे शेवटपर्यंत कोट्यावधी जीवाणू आहेत. आणि ह्याला आम्ही म्हणतो मायक्रोबायोमॅटा. हम्म. आणि मग यामध्ये काही चांगले आहेत अच्छा. आणि काही वाईट आहेत. आता हे चांगले जर मेंटेन करायचे असतील तर खूप ॲसिडिटी लागते. म्हणून निसर्गाने, कुणी त्याला निसर्ग म्हणेल, देव म्हणेल, ज्यांनी कुणी आपल्याला बनवलं, त्यांनी तिथं त्या पद्धतीची ॲसिडिटी मेंटेन केलेली आहे. हम्म. आता जर काही कारणाने ही ॲसिडिटी कमी झाली, म्हणजे pH वाढला काही कारणाने, तर जे वाईट जीवाणू आहेत ते ओव्हर पॉवर होणार. ते ओव्हर पॉवर झाले की मग ते तिथं गोंधळ करणार. हम्म. म्हणजे तुला सोप्या भाषेत सांगू का, एखादी गल्ली आहे आणि तिथे गुंडपुंड पण आहेत आणि काही चांगली पोरं पण आहेत. पण आदनमधनं जर पोलिसांची एक गाडी फिरत असेल, तर ते बरोबर चांगले चांगले राहतात आणि ते गुंडपुंडानीच शहाण्यासारखे वागतात. हम्म. तसं हे ॲसिडिटी मेंटेन करायचं काम आहे. आणि द मोमेंट ही ॲसिडिटी डिस्टर्ब झाली, तिथे इन्फेक्शन आलं. आणि मग तिथे एकदा इन्फेक्शन आलं की जंतूचा शिरकाव तिथून झाला आणि मग ते सगळंच बिघडत जातं. हम्म. हम्म. आता मी एक स्त्रीरोगतज्ञ आहे, म्हणून माझ्या बाबतीत जर विचारशील तर योनी मार्ग, पिशवीचं तोंड, म्हणजे गर्भाशयाला पिशवी म्हणूया, गर्भाशयाची पिशवी, गर्भाशय, गर्भनलिका आणि पोट, हे आरपार ती स्त्री उघडी आहे रे. मग ते इन्फेक्शन तसं जातं आणि मग पेल्व्हिक इन्फ्लॅमेटरी डिसीजसारखे मोठे मोठे आजार होतात की जिथं कधी कधी गर्भनलिका बंद व्हायची शक्यता असते. आणि मग बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी राहण्याकरता जो काही अवरोध होतो, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, हो. इट इज वन ऑफ द रिझन. म्हणजे इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आणि मग शेवटी असं आहे की जिथं कुठं सेप्सिस होतं ना, आता असा एक प्रश्न आम्हाला विचारला होता की सगळ्यात जास्त जंतू कुठे असतात, तर योनी मार्गामध्ये, गुदद्वारामध्ये म्हणजे आपल्या ॲनस हो. शी करायच्या जागेमध्ये आणि तोंडामध्ये सगळ्यात जास्त जंतू असतात.
आणि त्यामुळं इथे जर वाईट जंतू वाढायला लागले, वाईट जीवाणू वाढायला लागले, सगळं आरोग्य बिघडतं. हम्म. म्हणून आपल्याला जरी वाटत असेल की हां, तिथं स्वच्छता ठेवून आता काय असा दिवा एवढा मोठा आपण हे करणार आहोत, असं नाही. ज्या पद्धतीनं रोज दातांची निगा आपण करतो, ज्या पद्धतीनं रोज आपण जांघेची, काखेची निगा करतो, तशीच निगा आपण ह्या प्रायव्हेट पार्ट्स ज्याला म्हणूया. हो. तू खूप छान शब्द वापरलास. अंतर्गत भाग, अंतर्भाग. खरोखर आहे. तर मला म्हणजे सगळ्यांसमोर हे पण बोलायचं आहे, अहो त्या भागाला नावच नाहीत चांगली. म्हणजे पुरुषाच्या बाबतीत ते पेनिस म्हणायचं, कोणी पिनस म्हणतं. बाकी चांगलं नावच नाही. स्त्रीच्या बाबतीत किमान आम्ही योनिमार्ग तरी म्हणतो. बाकी नावच नाहीत. इथनं सुरुवात आहे रे. सो त्यामुळे मला असं वाटतं, की हा विषय घेतलाय तो चांगला आहे आणि तुझा जो प्रश्न होता, की येस तिथे जर काही बिघडलं, तर संपूर्ण शरीराचं आरोग्य बिघडू शकतं. मला मॅडम तुम्हाला पण हेच हां, हां. पुढे कंटिन्यू करत विचारायचं आहे, की ज्यावेळेस आपण इंटिमेट हायजीन म्हणतो किंवा अंतर्गत भागांची स्वच्छता म्हणतो, त्यावेळेस नेमकं काय अपेक्षित आहे? कारण आपण सगळेच अंघोळ करतो. सगळेच अंघोळ करताना सगळ्याच शरीरावरनं आपण एकच साबण असतो, तोच सगळा अंगाला लावतो. राईट. अंगावर पाणी घेतो, अंग पुसून टाकतो, झाली. हं. याच्यासाठी अंतर्गत भागांची वेगळी स्वच्छता करावी लागते का? त्यासाठी काही करावं लागतं का? आणि ज्यावेळेस आपण स्वच्छता म्हणतोय, मग ते स्त्रियांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी आहे, ते वेगळं-वेगळं आहे का? जर आपण असा विचार केला ना, की काही वेगळ्या पद्धतीने स्वच्छता करायची गरज आहे का? तर आपण जेव्हा अंतर्गत भागांची हायजीन असं म्हणतो, हो. तर ते सुरू होतं आपण कुठल्या टाईपचे कपडे घालतो त्याच्यापासून. त्याच्यानंतर ते याच्यापर्यंत पण येतं, की आपण ते भाग क्लीन करत असताना कुठले क्लेन्झर्स वापरतोय. त्या क्लेन्झर्सचं पीएच काय आहे? तिथे आपण अँटिसेप्टिक वगैरे तर वापरत नाही ना, तर क्लेन्झर्स पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या तुमच्या लाईफच्या सायकल्समध्ये आपण क्लिनिंग कसं करतोय. समजा एखाद्या मुलीचं मेन्स्ट्रुएशन चालू आहे, त्यावेळेमध्ये तिने कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे हे पण हायजीनमध्येच येतं. त्याच्यानंतर सर अजून खूप चांगलं सांगू शकतात, की कोणाचं जर पाळी गेल्यानंतर तिथे जो चेंजेस होतात त्याच्यानंतर त्याची काळजी जी ती वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे ते पण त्याच्यामध्येच येतं. जेव्हा इंटरकोर्स केला जातो त्याच्या आधी आणि नंतर काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण एक थोडासा वेगळा प्रकार झाला. आणि कुठले कुठले रेड फ्लॅग्स आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. कुठल्या गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर आपण लवकरात लवकर लक्ष देऊन एक आयदर डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहिती होतील तर तेव्हा आपण ही हायजीन पूर्णपणे समजलंय असं म्हणू शकतो. ओके. आपण त्यातच थोडं डेव्हलप करूयात, की ज्यावेळेस आपण म्हणतो, की या सगळे टप्पे लागतात. तर स्वच्छता करायची म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे मला त्याच्यावरच जायचं. म्हणजे कदाचित आपल्याला आपण लहानपणापासून मोठे होत असताना कधी कुणी त्या भागांना हात लावून कसं स्वच्छ करायचं हे कुणी शिकवत नाही. सगळे मोठे होतात आणि सगळ्यांना अपेक्षित असतं, की जसं मुलांना काय सेक्स आतूनच येतो आणि त्यांना जमतो, या पद्धतीनंच ही स्वच्छता पण आपोआपच जमेल, या धारणेतनं आपण शिकवत नाही किंवा याबद्दल बोलत नाही. तर ज्यावेळेस स्वच्छता म्हणतो त्यावेळेस त्याचे टप्पे काय असतात? म्हणजे ज्यावेळेस काय कुणी म्हणतं, की फार गरम पाण्याने अंग धुवू नये किंवा कोणी म्हणतं फार थंड पाणी वापरू नये. कोणी म्हणतं, की तुम्हाला साबणाची तिथे लावण्याची गरजच नाहीये आणि मार्केटमध्ये आता वेगवेगळे फक्त त्या इंटिमेट भागांसाठीचे वेगळे प्रॉडक्ट्स आहेत. तर नेमकं काय करायचं ज्यावेळेस स्वच्छता राखायची? आपण एकदम सगळ्यात बेसिकपासून सुरुवात हो. करू. जेव्हा आपण म्हणतो, की आपण कुठल्या टाईपचं पाणी वापरायला पाहिजे किंवा काय पाणी वापरतोय म्हणजे काय करायला हो. पाहिजे. तर शक्यतो आपण जे पाणी यूज करतो तर ते नॉर्मल बॉडी टेम्परेचरसारखं किंवा लुकवम आपण ज्याला म्हणतो, बॉडी टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त गरम 37 to 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपासचं पाणी वापरलं तर ते सगळ्यात जास्त आहे. क्लीन वॉटर असावं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मुलींच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण क्लिनिंग करतो तर जो बाहेरचा पोर्शन आहे, वल्वाचा जो रिजन आहे तर तो पाण्याने क्लीन केला तर चालतो. पण आतमध्ये जाऊन वजायना क्लीन करायची गरज असते का? डशिंग वगैरे पण म्हणतात त्या गोष्टीला. त्याची खरंच गरज नसते. कारण वजायना हा असा ऑर्गन आहे जो सेल्फ क्लिनिंग आहे. तो स्वतःला क्लीन पण करतो, स्वतःचा पीएच पण मेंटेन करतो, स्वतःचे गुड बॅक्टेरियाज पण मेंटेन करतो. उलट जर आपण तिथे एक्स्ट्रा क्लीन करायला गेलं इव्हन पाण्याने सुद्धा तर आपण त्याचं जे नॉर्मल एन्व्हायरमेंट आहे त्याला खराब करतो. सो ती गोष्ट ओके. केली गेली नाही पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये मी हे जास्त करून बघते, की 2 टोकं आहेत. आयदर कोणीतरी आहे जे क्लिनिंग करतच नाहीये बिलकुल किंवा एकदम ओव्हर क्लिनिंग होतंय. या दोन्ही गोष्टी पण नाही पाहिजेत. सो जेव्हा आपण पाण्याबद्दल बोलतोय तर ॲटलीस्ट हे आणि दिवसभरातून साधारण आपण किती वेळेला क्लीन करायला हवं? तर मिनिमम 2दा तर पाण्याने स्वच्छ क्लीन झालं पाहिजे. 3दा झालं तर आणि पण जास्त छान आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीकडे येतो, की समजा आपण साबण लावतोय त्या भागामध्ये किंवा कुठल्या टाईपचे वॉशेस वापरायला पाहिजेत. हो. तर सगळे लोकं सर्रास साबण वापरतात.
पण साबण अशी गोष्ट असते ना, की मी याच्यात खूप काम करते म्हणून सांगते. हां, साबण म्हणजे कसं असतं, की साधारण फॅट आणि अल्कली मिक्स करून आणि त्याच्यातून तो अल्कली. सोप बनतो. तर त्याचं जे पीएच असतं ते अल्कलाईन असतं. 8 ते 10च्या आसपास असतं आणि तुमचे जे जेनाटल एरियाज आहेत त्याचं पीएच खूप कमी आहे. ते 4.5च्या आसपास आहे, 3.5च्या आसपास आहे. मग तुम्ही अल्कली जर तिकडे लावलीत तर तुमचं पीएच बिघडतं. त्याच्यामुळे शक्यतो साबण तिकडे लावले गेले नाही पाहिजेत. मग साबण जर नाही लावायचं तर काय लावायचं? तर सिंडेट नावाचा एक प्रकार असतो जो लावला जातो, जे की जेंटल क्लेन्झर्स असतात. त्याच्यामध्ये ना प्लांट बेस्ड काही सर्फॅक्टंट वापरले जातात. तर सर्फॅक्टंट काय असतं, की आपण एखादा भाग क्लीन करायला ते लावल्यानंतर तो फक्त त्याचं जे तिथे जी डिस्चार्जेस तिथल्या ज्या असतात. डिस्चार्जेस आहेत गोष्टी आहेत त्याला एक कवच बनवतं आणि हलकंसं काढून घेतं बाहेर काढतात. आणि मग ते तिकडे बिलकुल पण पीएच बरोबर गडबड करत नाही. उलट त्याचंच पीएच थोडंसं ॲसिडिक असतं, विच मॅचेस विथ युअर नॉर्मल पीएच. तर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पाणी कसं वापरायचं आणि सोप्सच्या ऐवजी सिंडेट्स यूज करायचे. हे थोड्या खूपच बेसिक गोष्टी आहेत ज्या सगळ्यांनी ॲटलीस्ट आजपासून करायला सुरुवात करायला मला हा पाहिजे. मुद्दा खूपच इंटरेस्टिंग वाटतो, की तुम्हाला खरं तर साबणही लागत नाही. तुम्हाला साध्या पाण्याने सुद्धा ही स्वच्छता करता हो, येते. म्हणजे आता गंमत सांगू का? म्हणजे मॅडमनी खूप छान मुद्दा सगळ्यांसाठी सांगितलाय. तो मुद्दा महत्त्वाचा असा आहे, की बऱ्याच वेळेला पेशंट, आता मी गायनेकॉलॉजिस्ट आहे, तर माझ्याकडे पेशंट कसा येतो, की मला व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतोय. मला येलो डिस्चार्जचा त्रास हं. होतोय. करडी व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतोय किंवा तिथे खूप इचिंग होतंय म्हणून. आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा काही बोलायचं आहे, अजून तिला विचारायचा आहे प्रश्न, की ती लगेच सांगते, "सर मी साबण लावून 3 ते 4 वेळेला रोज क्लीन करते." It's wrong. आणि दॅट इज अ रॉंग थिंग. हम्म. म्हणजे म्हणून आपण सुरुवातच केली, की हे आपल्याला माहिती पाहिजे, की तिथे ॲसिडिटी असणं गरजेचं आहे, जी तुम्ही साबणाचा अतिरेकी वापर करून. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आत्ता यांनी सांगितला, वजायना हा ऑर्गन सेल्फ क्लिनिंग ऑर्गन आहे, हं. योनी मार्ग. आणि त्यामुळं तिथे आत बोट घालून स्वच्छता गरजच नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपण सगळ्यांना समोर जावा अशी आमची इच्छा आहे. आत बोट घालून स्वच्छता करायची गरज नाही. जो बाहेरचा भाग आहे, की जो पाकळ्यांसारखा दिसतो, त्याला आम्ही म्हणतो लेबिया मायनोरा. त्याच्या मागे असतो तो लेबिया मेजोरा, जो थोडासा असा बोटांचा आकार असा केल्यानंतर जो दिसतो तो भाग. आता बऱ्याच वेळेला काय होतं, की तिथे त्या 2 भागांच्या मध्ये व्हाईट डिस्चार्ज साठतो हं. आणि मग तिथे कधी-कधी इचिंग व्हायची शक्यता असते. हम्म. मग तिथे गरजेचं आहे. मग तिथं तुम्ही साबण बाहेरच्या बाहेर वापरलात तर एक वेळ चालेल. एक वेळ म्हणतोय मी. खरं तर मी नाहीच म्हणेन. हं. पण अगदीच समजा बाबा तो भागाची तुम्हाला स्वच्छता करायची. काय आहे, सर्वांनी एक डोक्यात घ्यायला पाहिजे. साबण लावून फेस करून एखाद्या भागाची, ह्याच नव्हे कुठल्याच, स्वच्छता होते हाच मुळात कल्पना चुकीची गोष्ट आहे. तुम्ही स्वच्छ हात सुद्धा धुताना तो व्यवस्थितपणे ठराविक अशा पद्धतीने जर धुतला तर तो स्वच्छ निघू शकतो. तिथे हे साबण वापरायची गरजच नाही. मगाशी गमतीने तुला बोलता बोलता मी म्हणालो, चर्चा आपली चालली होती हं. तेव्हा, अरे जंगलचा राजा काय ते काय तिथं साबण बिबण घेऊन बसतो काय जंगलात. हां, आता माझ्याकडे काही जनावरं आहेत, गाई म्हशी आहेत, माझ्याकडे मांजर आहे. ते बाहेरच्या भागांची स्वच्छता ते स्वतः करतात. हो. सो म्हणजे निसर्गाला हे मान्य आहे, की त्या भागाची स्वच्छता हे होत असते. हं. आणि त्यामुळं ओव्हर युसेज हा नाही झाला पाहिजे. हं. पुरुषांच्या बाबतीत तू म्हणशील तर तिथे पीएच जास्ती असतो. म्हणजे हं. साधारणपणे आपलं जे पेनिस आहे म्हणजे हो. लिंग आहे. आता ते लिंगाविषयी पण आपण समजून घेऊया, हो. की ते लिंग आहे. त्याच्यावरती जे कातडं असतं ना प्रिप्यूस, ते आपण मागं करू. आता ते मागं केल्यानंतर आतला तो गुलाबी भाग समोर आला, ज्याला आपण ग्लान्स म्हणतो. हं. आता तिथे खूप काही साठलेलं असतं. म्हणजे कधी-कधी जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो ना आणि ते मागं केलं की एवढा ऑफेन्सिव्ह स्मेल येतो किंवा आपल्याला सुद्धा कधी-कधी जाणवतं, हं. की अरे च्छा! सकाळी तिथे उठल्यानंतर एकदम ऑफेन्सिव्ह स्मेल येतो. त्याला आम्ही तिथे जे काही साठलेलं असतं ना, त्याला आम्ही म्हणतो स्मेग्मा. आणि इट इज वन ऑफ द रिझन, इट इज कल्प्रिट फॉर सो मेनी डिसीजेस. बरं. पुढे अत्यंत डेंजर डिसीजेस होऊ शकतात. आता मग तिथे साबण लावून स्वच्छ करावं का? तिथे येस. तिथे हो. की तिथे बाबा कसं आहे, की अगदी मग साबण म्हणजे हां, ठीक आहे, थोडासा साबणाचा फेस करावा आणि तो भागाची स्वच्छता चांगली करावी. आता मगाशी अजून एक प्रश्न विचारला, हो. की किमान किती वेळेला? 2 वेळेला, किमान 2 वेळेला. हे बरोबर आहे, कारण ते अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पुरुषांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे? सकाळी अंघोळीच्या वेळेला तो पठ्ठ्या स्वच्छ करून जातो हो. आणि दिवसभर युजुअली बघा, गंमत बघा आता काय आहे. आमची जी बहीण आहे ना, स्त्री आहे ना ही सगळी, ही बिचारी खाली बसून शो करते.
गंमत आहे हम्म. ही. किंवा मग ती त्या कमोडवरती करते आणि ती बऱ्याच वेळेला प्रत्येक स्त्रिया प्रत्येक शू नंतर थोडं पाणी घेतात. पुरुषाची ती भानगडच नाही रे. तो उभारून कुठेही करून टाकतो. आणि मग तो घरी गेल्यानंतर रात्री जर प्रत्येक पुरुष अंघोळ करतातच असं नाही. हम्म. आणि मग समजा तो विवाहित असेल किंवा तो जाऊन पुढे बाबा संबंध ठेवणार आहे. तो तिथेही काही स्वच्छता नाही. झालं मग याने इन्फेक्शन दिलं तिला. म्हणजे ज्याला हम्म. आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणतो किंवा जे या संबंधातून जाणारे आजार आहेत, गेले ना ते. हो. म्हणून 2दा स्वच्छता गरजेची आहे. एक सकाळी अंघोळीच्या वेळेला आणि एक संध्याकाळी रोज झोपण्यापूर्वी हम्म. हम्म. किंवा ॲटलीस्ट संबंधापूर्वी. ती अत्यंत गरजेची आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या पार्टनरला इन्फेक्शन देणार आहात हे पक्कं. बापरे. स्वच्छतेबद्दल आणखीन एक प्रश्न विचारायचा, ते म्हणजे आपल्याकडे माहित नाही हे कुठून हा ट्रेंड आला, जो नॅचरल आहे का नाही आहे मला माहित नाही. पण सगळ्या शरीरावरचे केस काढणं, हा काय माहिती कुठून तरी आलेला हा एक ट्रेंड आहे. तसंच आपल्या अंतर्गत भागांमधले केस, खूप लोकांना ते आवडत नाहीत, कारण माहित नाही त्याबद्दलचा एक स्टिग्मा आहे. आणि विशेषतः बायकांच्या बाबतीत तर तो सगळाच आहे. म्हणजे मग पायावरचे केस नाही चालत, काखेतले केस नाही चालत, चेहऱ्यावरती छोटे छोटे आलेले ते नाही चालत. तर सतत ते केस कसे नष्ट करायचे याच्या मागे सगळे लागलेले असतात. तर त्या म्हणजे आपल्या अंतर्गत भागांमधले केस काढणं की ठेवणं, म्हणजे स्वच्छता काय अपेक्षित आहे स्वच्छता करताना? आता कसं आहे की योनिमार्गावरचे केस, लिंगाच्या बाजूचे केस, काखेतले केस जर हे गरजेचे नसते तर निसर्गानं दिलेच नसते ना मग. मग ते गरजेचे आहेत कारण त्या भागामध्ये थोडासा ज्याला आपण एक कूलंट इफेक्ट म्हणतो, तो कूलंट इफेक्ट या केसांच्याद्वारे आणि त्याच्या मुळांशी जो घाम येतो त्याच्याद्वारे दिला जातो. हम्म. नंबर 1. नंबर 2, मग ते काढणं गरजेचं आहे का? अजिबात नाही. दुसरं उत्तर काढणं गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. तू म्हणशील हे काय भानगड आहे? हम्म. म्हणजे तुम्ही दोन्ही उत्तरं का देताय? आता पहिली गोष्ट अशी आहे, काही जणांना ना प्रमाणापेक्षा जास्ती वाढ असते आणि मग बऱ्याच वेळेला तिथले जे हेअर आहेत ना ते कर्ली हेअर आहेत आणि मग तिथे कधी-कधी जर नीट स्वच्छता बाळगली गेली नाही, तर त्यांच्या मुळांशी इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. हम्म. म्हणून मग आम्ही डॉक्टर लोक सांगतो, की त्या भागातले केस थोडे कमी ठेवा. आता मला जर पर्सनली विचारशील सायंटिफिक त्याच्यामागे, तर मी कधीच शेव्हिंग करा असा सल्ला देणार नाही. त्यापेक्षा मी म्हणेन, की कात्रीचा वापर करून ते क्लिप करावे, थोडेसे कट करा. म्हणजे काय होईल, की तुम्ही त्याची मुळं दुखावत नाही आहात. बघ ना साधं, आपण आता दोघेही दाढीवाले आहे. हो. आता ही दाढी सलाही सकाळी केली, तर ती किती खाजते आणि मग ते आपण ठीक आहे रे असं खाजवत बसलोय, पण ते इज इट राईट? नाही. आणि मग त्याच्या मुळाशी आपल्याला काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतं. हम्म. म्हणून शेव्हिंग करणं हे सायंटिफिकली ॲटलिस्ट योनिमार्गाच्या बाबतीत आणि इव्हन पेनिसच्या बाबतीत मी म्हणेन, की सायंटिफिकली रॉंग आहे. मग लगेच काही जण ह्याला आक्षेप घेतील, हो. की नाही नाही मग ते आम्ही करतो आणि असं करा, हरकत नाही. मग त्या पद्धतीची स्वच्छता बाळगली गेली पाहिजे. हम्म. 2 हम्म. आणि व्हॉट इज आयडियल तर क्लिपिंग करणं. अच्छा. म्हणजे ह्याचा जर आपण विचार केला, आता तुला अजून पुढची गंमत सांगतो. हो. हे आपण बोलतोय फक्त योनिमार्गाविषयी आणि पेनिसविषयी. हो. अरे त्या मागे ॲनसचं काय? म्हणजे शीच्या जागेचं काय? हो. तुला माहिती आहे गंमत? की ह्या शीच्या जागेच्या मागे म्हणजे आता मी बसलोय, बरोबर? किंवा तू बसलायस. तर तो बसलायस, तो माकड हाडाला टेकलायस, हम्म. बरोबर? पण माझ्या पाठीचा जो मधला कणा आहे ना, तो पण एका ठिकाणी आपला टेकलाय ना खाली. हम्म. तर तिथे पायलोनिडल सायनस नावाचा मोठा आजार होऊ शकतो. काही जणांना प्रमाणापेक्षा जास्ती जर त्या भागामध्ये केस असतील, तर ते मात्र काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मग बऱ्याच वेळा असं होतं, की हे बसून-बसून छोटीशी जखम होते आणि त्याच्या आत ते केस जातात आणि मग त्यानंतरचं जे दुखणं आहे आणि त्यानंतरचं जे काही ऑपरेटिव्ह आहे, ते प्रचंड जीव घेण्या पेन आणि जीव घेण्या वेदनेचं असतं. बापरे. म्हणजे आपण आत्तापर्यंत बोलतोय ते फक्त त्या काखेतल्या आणि जांघेतल्या केसांविषयी. हो. पण माझं असं म्हणणं आहे, की जर त्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीला जास्ती केस असतील, न लाजता आपल्या पार्टनरकडनं काढून घ्यावेत. हम्म. न लाजता ही गोष्ट करायला पाहिजे. हो. मग ह्या बाबतीत मी म्हणजे ओपन आहे बाबा, की तुमचं काय मत आहे?
आमच्याकडे पण खूप सारे पेशंट्स येतात जे की लेझर हेअर रिडक्शन किंवा केस तिथे कसे काढायचे त्याच्याबद्दल बोलतात. इवन फंगल इन्फेक्शनचे पण जे राईट. पेशंट येतात तेव्हा. तर मी युजली त्यांना हे सांगते की सेफेस्ट वेज ऑफ रिमुव्हिंग हेअर हे आहेत की तुम्ही क्लिप करा. इलेक्ट्रिकल जे क्लिपर असतं त्यांनी करू त्याने शकता करू किंवा शकता. सीझरनी क्लिप करू शकता. तो सगळ्यात सेफ वे आहे करण्याचा. पण काढत असताना पण काही काळजी घ्यायला पाहिजे. एकतर ना हात जे ते आधी धुतले गेले पाहिजेत, नंतर धुतले गेले पाहिजेत. जे काय आपण क्लिपर्स वापरतोय किंवा इलेक्ट्रिकल ट्रिमर्स वापरतोय तर ते पण क्लीन झाले पाहिजेत बिफोर आणि आफ्टर विथ सॅनिटायझर. आणि हा झाला सगळ्यात सेफेस्ट वे. सेकंड सेफेस्ट वे शेव पण करू शकतात. असं काही नाही की नाही करू शकत, पण शेव करण्याची पद्धत आहे एक की सगळ्यात आधी तर त्या भागामध्ये क्लीन व्हायला पाहिजे. एक ग्लायडिंग फॅक्टर काहीतरी द्यायला पाहिजे. एखादी जेल यूज करणं किंवा एकदम सिम्पल सिंडेट्स यूज करणं त्या भागावरती. आणि शेव करत असताना सिंगल किंवा डबल ब्लेड वापरायला पाहिजे. आजकाल जे ब्लेड्स आलेत 3-4 ब्लेड्स जे आलेत तर त्यांनी खूप वेळेला असं होतं की ते जखम स्किन होते. जी आहे ती आपण काढून Correct. टाकतो आणि जखम होते. शेव करण्याची अजून एक पद्धत आहे, वी शुड शेव इन द डायरेक्शन ऑफ हेअर. अपोजिट डिरेक्शनमध्ये नको करायला, कारण की जर अपोजिट डिरेक्शनमध्ये आपण शेव केलं तर त्यांनी पण इनग्रोन हेअर जे ते जास्त प्रमाणात बनतात. आणि मग हे जे छोटे छोटेसे कट्स वगैरे आले असतात त्याच्यातून जंतू आतमध्ये जाऊन पुन्हा जंतू संसर्ग होतो. आणि जर कोणाला नको असेल तर एकदम लाईक लॉंग टर्मसाठीचा जो उपाय आहे तो आपण लेझर हेअर रिडक्शन म्हणून करतो. पण लेझर रिडक्शन पण असं आहे की जे सलून्समध्ये वगैरे नको केलं जायला. प्रॉपर एका डर्मेटॉलॉजिस्टच्या अंडर तिथे काळजी घेऊन व्यवस्थितपणे जर लेझर रिडक्शन केलं झालं तर त्यांनी साधारण 90% केस तिकडचे निघून जातात आणि जे उरतात ते एकदम फाईन उरतात. तर ते मॅनेजेबल होऊ शकतं. आणि 2 गोष्टी बिलकुल ज्या करायला नको त्या आहेत की कुठल्याही प्रकारचे तिकडे क्रीम्स वापरणं Creams. शेविंगसाठी किंवा कुठल्याही प्रकारचे फोम्स वापरणं. Yes. बिकॉज हे क्रीम्स आणि फोम्स काय करतात ना, केराटिन नावाचा पदार्थ असतो त्याला विरघळवतात. विरघळतात. तर हा अच्छा. जसा केसांमध्ये असतो तसा तुमच्या स्किनमध्ये पण असतो. तर आपण त्या स्किनला त्यांनी खराब करून घेतो. तर बऱ्याच बापरे. प्रकारच्या ॲलर्जीज ज्या आहेत त्या त्याच्यातून होण्याची शक्यता बनते. म्हणून ते बिलकुल पण करायला नाही पाहिजे. आणि सगळ्यात पेनफुल प्रकार जो मुलं मुली दोन्ही करतात आजकाल, दॅट इज वॅक्सिंग. सो वॅक्सिंग बिलकुल पण नको करायला. अगेन फॉर द सेम रिझन, जेव्हा आपण वॅक्स करतो तेव्हा आपण तो केस उपटून काढतोय. तर तिकडे आपण एक एंट्री पॉईंट बनवतोय, तिथून जंतू आतमध्ये जाऊ आतमध्ये शकतो. जातो. आणि पुढच्या वेळेला जेव्हा तो केस पुन्हा येतोय तर तो जर आतून आला आणि त्यांनी जर स्किनला पोक करून बाहेर आला तर मग त्यांनी पण फॉलिक्युलायटिस बनतात, तिकडे इन्फेक्शन्स बनतात. तर तो शक्यतो प्रकार अवॉइड केला तर जास्त चांगला आहे. तर बरोबर. आयदर ट्रिम करा किंवा तुम्ही शेव करा किंवा लेझर हेअर रिडक्शन करा. या तिन्ही प्रकारांना हरकत नाही आहे. पण शेविंग, कुठल्याही प्रकारचे क्रीम्स किंवा फोम्स वापरणं हे वॅक्सिंग आणि कुठल्या पण प्रकारचे फोम्स वगैरे वापरणं हे बिलकुल नको करायला पाहिजे. बरोबर बरोबर. आणि अजून पण एक मुद्दा जो राहतोय तो जेव्हा आपण शेविंग किंवा केस काढतो ना तर तेव्हा तिथे कुठलंही इन्फेक्शन नको. नको. जेव्हा पर्टिक्युलरली इन्फेक्शन आहे, रेडनेस तिथे त्या आहे काळात किंवा तर पस अजिबात आहे नको. किंवा आणि काही पण फंगल इन्फेक्शन्स आहेत तर त्यावेळेमध्ये केस काढणं जे ते अवॉइड करायला पाहिजे. बिकॉज आपण अजून डॅमेज करतो, अजून ते इन्फेक्शन एका जागेचं दुसऱ्या जागी पसरू शकतो. हो. म्हणजे बऱ्याच वेळेला माझं तर सगळ्यांना तर या कार्यक्रमाच्या आपल्याच्या पॉडकास्ट थ्रू सांगायचं आहे, तुम्ही डॉक्टर समोर येताना, आमच्या समोर येताना कृपा करून लाजू नका. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, अरे ती बिचारी, आता मी तर गावाकडे प्रॅक्टिस करतो, तर त्या बिचारीला बघितलं असं वाटत असतं की मी डॉक्टरांसमोर जाताना अशी कशी जाऊ. आणि मग बऱ्याच वेळेला ॲक्टिव्ह इन्फेक्शन असताना ती बिचारी शेविंग वगैरे करून येते, विच इज अ रॉंग थिंग. इनफॅक्ट तिने तसं न करावं, कारण तसं केलं तर ते इन्फेक्शन अजून स्प्रेड होणार आहे. आम्ही डॉक्टर आहोत, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. त्यामुळं कृपा करून सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं, ॲक्टिव्ह इन्फेक्शन असताना हे असलं काही करू नये. बापरे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आता इन्फेक्शन्स बद्दलच बोलतोय आणि आता पावसाळा सुरू झालाय हो. तर फंगल इन्फेक्शन्स एकूणच वाढतात. कारण सतत आपण ओले कपडे घालतो, बऱ्याचदा घातलेली चड्डी ओली होऊन जाते किंवा दोरीवरच्या चड्ड्या वाळलेल्या नसतात, आपण एखादी ओली चड्डी घालतो. तर या सगळ्यातनं फंगल इन्फेक्शन्सचं प्रमाण खूप वाढतं. तर अस्वच्छतेमुळे फंगल इन्फेक्शन्सचं प्रमाण कसं वाढतं आणि ते टाळता कसं येऊ शकतं? आता एकतर फंगल इन्फेक्शन कशाला म्हणायचं इथपासूनही सुरुवात मी करा. अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना हां. उदाहरण देतो. एक डबा घ्या, एक भाकरी ठेवा, त्याच्यावरती 4 पाण्याचे शिंतोडे उडवा, त्याच्यावर एक चमचाभर साखर घाला आणि डबा एक 2 दिवस बंद करून ठेवा आणि तिसऱ्या दिवशी तो डबा उघडा आणि मग काय होते बघा. मग असं विचारल्यावर तिनं सांगितलं साठी तो बुरा आला. मग ते बुरा आला म्हणजे काय, ते फंगल इन्फेक्शन झालं. मग आता ते डोळ्यासमोर आण की ओली चड्डी घातली आहे, म्हणजे आपली अंतर्वस्त्र आपली ओली घातली आणि म्हणजे सारखा पाण्याचा मारा, म्हणजे इकडून शू आहे हो. किंवा त्या भागाचा ओलसरपणा आहे आणि ते बंदिस्त आहे. मग काय होणार तिथे?
आणि त्यात जर समजा अलीकडं साखर, मी मुद्दाम हा उल्लेख केला की आपल्याकडे 18 ते 20% जनता ही साखरवाली आहे, आयदर मेल ऑर फिमेल. हम्म. सो इट इज दॅट डेंजरस. म्हणजे नुसतं गरोदरपणातलं जर मला विचारशील तर माझ्या क्लिनिकमध्ये, म्हणजे आपण असं म्हणूया की पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये व्हॉट इज द इन्सिडन्स ऑफ डायबेटीस इन प्रेग्नन्सी, म्हणजे गरोदरपणामध्ये असणारा मधुमेह, हो. हा आपला फ्रँक डायबेटीस नव्हे, हो. तर त्याचं प्रमाण 18 ते 20% आहे. बापरे बापरे. आणि जर तू मला इथलं विचारशील मेट्रो सिटीचं, तर हे डॉक्युमेंटेड आहे हं. म्हणजे हा माझा पेपर आहे, हे रिसर्च आहे हा. तर जवळजवळ या भागामध्ये म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये, कारण कॉमन पॉप्युलेशन असतं, हो. बऱ्यापैकी उशिरा लग्नवाले असतात, बऱ्यापैकी सगळ्या जाडुले असतात, तर या सगळ्यांमुळं साधारणपणे हे प्रमाण 24 ते 28% पर्यंत आहे. बापरे. थिंक दिस इज आय एम टॉकिंग प्रेग्नन्सी डायबिटीस. मग तू बाकीच आणि विचारच कर. मग मग आता ती भाकरी, ते पाण्याचे शिंतोडे आणि त्याच्यावर चमचाभर साखर. बरी चमचाभर कुठली, डबावर आहे, काय होईल? आणि दॅट्स वाय फंगल इन्फेक्शन्स आर व्हेरी कॉमन. आणि म्हणून त्यांना म्हणतात अपॉर्च्युनिस्टिक. त्यांचं नावच आहे अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स. म्हणजे ते तिथं काय मिळालं की ते लगेच करून टाकतात. मग फार त्रास आहे. म्हणजे मगाशी मॅडम तुम्ही त्या मला वाटतं मिक्स्ड फंगल इन्फेक्शन्स विषयी आपण बोलत होतो, हो, right. ते जरा सगळ्यांना मला वाटतं हो. ती कन्सेप्ट म्हणजे मलाही ती खूप छान वाटली. नाही, फंगल इन्फेक्शन्स ॲक्च्युली खूप जास्त कॉमन आहेत. इवन डर्मेटॉलॉजिस्ट ऑफिसमध्ये पण ते खूप वेळेला पेशंट्स येतात. आणि तुम्ही जे विचारत होतात की ते का होतं पहिलं तर, हो. आणि त्याच्यासाठी आपल्याला समजेल कसं की ते फंगल इन्फेक्शन हो. झालं आहे. तर फंगस हा असा जंतू आहे जो की जिथे त्याला ओलावा सुटला तिथे तो येऊ शकतो. पर्टिक्युलरली या भागामध्ये हवा खेळती नसते, त्याच्यामुळे ओलावा येतो. आजकाल ट्रेंड असा आहे की कपडे आपण खूप टाईट घालतो, जीन्ससारखे कपडे घालतो ज्याच्यामधून की हवा खेळती नसते. आणि जसं आपण मान्सून्सबद्दल पण बोललो की आपण जर कधीतरी बाहेर भिजलो, आपल्याला कपडे बदलायला नाही मिळाले, बऱ्याच वेळेला काही स्पोर्ट्स आपण खेळून आलो आहेत आणि त्याच्यानंतर तो घाम तसाच वाळला आणि झोपलोय, हे खूप कॉमन रिझन्स आहे ते होण्याचे. तर किंवा अगदी वाळली नाही तर हां, राईट. तर त्याच्यामुळे त्या कारणांमुळे फंगल इन्फेक्शन होणं खूपच कॉमन आहे. आणि आजकाल असं पण झालं आहे की आपल्याला जेव्हा पहिल्यांदा थोडीशी खाज सुटते त्या भागामध्ये, तर आपण असं करतो की जवळच्या मेडिकलवाल्याकडे जातो आणि त्याला विचारतो की याच्यासाठी काहीतरी क्रीम दे. हो. आणि ह्या ज्या क्रीम्स दिल्या जातात त्या डबल किंवा ट्रिपल कॉम्बिनेशनच्या असतात, ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात. आणि मॅक्सिमम लोक जे डॉक्टर्सकडे येतात ते पूर्वी त्याच्या आधीच यायच्या आधीच काही ना काही क्रीम्स लावून आलेले असतात. हो. पण प्रॉब्लेम या क्रीम्समध्ये असा होतो की जो आपण स्टिरॉइड लावलं जातं तर त्याच्यानंतर तिकडचा लालपणा कमी होतं, बिकॉज ते स्टिरॉइडचं काम आहे. पण जो जंतू आहे तो मात्र वाढत वाढत जातो. आणि जेव्हा आपण स्टिरॉइड जास्त दिवस लावलं आहे, समजा मोर दॅन एक 7 to 10 days लावलं गेलं आहे, तर मग त्या भागाची जी रोगप्रतिकारक शक्ती ती पण कमी होते. तर मग आपण त्याची फक्त लक्षणं कमी करतोय की खाज कमी होते, पण तो जंतू वाढत वाढत जातो, पसरत जातो, दुसऱ्या ठिकाणी पसरतो. आणि मग आपल्याला वाटतं की अरे नाही, हे थांबत नाही आणि आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे. सो रादर दॅन डुईंग ऑल दिस थिंग्स, जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारची खाज आहे तर तुम्ही 1-2 दिवस वाट बघू शकता, 7 दिवस वाट बघू शकता, पण त्याच्यानंतर लवकरात लवकर एक्सपर्टचा सल्ला घ्यायला पाहिजे. सो दॅट मग हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण टाळू शकतो. कारण की मग अशा पेशंटला ट्रीट करायला आम्हाला पण खूप अवघड जातं. आधी तर स्टिरॉइडची डिपेंडन्सी पूर्ण घालवायला जाते, त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो, 6 ते 8 आठवड्याचा. आणि मग नंतर ते मेन फंगल इन्फेक्शनचं ट्रीटमेंट होतं. बापरे. सो इट बिकम्स लिटल लेंदी प्रोसिजर. तर आपण साधारण एक 2 ते 3 दिवस, आठवडाभर वाट बघावी. पण जर एखादं इन्फेक्शन जात नाही तर एक्सपर्टकडे जायला पाहिजे. आणि ना अरे असं एक समज आहे की याचं कुठंतरी मला असं अंतर्भागामध्ये इन्फेक्शन झालं की ते फक्त माझं क्रीमनीच बरं होणार, हो. किंवा आम्ही ज्या वजॅनल पेसरीज देतो त्यांनीच बरं होणार. पण इट इज नॉट लाईक दॅट. जसं आत्ता मॅडमनी सांगितलं की बऱ्याच वेळेला हे प्रथमोपचार फार महागात पडतात. दुसरी गोष्ट, ओव्हर द काउंटर ड्रग्ज, आपल्याकडे त्याला काही नियमच नाही आहे हो. की बाबा एक क्रीम दे रे, मग तो विचारतो काय होते, मग हे सांगतो खाजते, मग तो लगेच विचारतो नुसतं खाजते का आणि काय होते, मग तो सांगतो खाजते आणि लाल झाले. तो खाजते आणि लाल झाले म्हटले की मॅडम म्हटल्या तसं ते मग ते स्टिरॉइडवाली क्रीम देते. आणि मग एकदा का तुम्ही त्या चुकीच्या म्हणजे कास्केडमध्ये शिरलात, पुन्हा ते आम्हाला बरं करणं अवघड आहे. म्हणजे आत्ता माझ्याकडे अशी एक पेशंट आहे, माझे एक स्किन स्पेशालिस्ट मित्र आहेत, त्यांच्याबरोबर त्या पेशंटला खायचीच 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारची अँटी फंगल द्यावी लागली आम्हाला. म्हणजे मगाशी मॅडमबरोबर मी बोलत होतो, म्हटलं अरे मग ती जसं आपण ट्युबरक्युलोसिसमध्ये ते 3-3, 4-4 ड्रग एकत्र देतो ना, आता एवढे फंगल इन्फेक्शन डेंजर झाले
की तिथे आता हे 3-3, 4-4 ड्रग्ज एकत्र द्यावे लागायला लागलेत. बापरे. अजून एक सगळ्यात वाईट मला काय जाणवतं, की हॉटेलमध्ये आपण राहायला जातो. हो. हां, म्हणजे माझं काही हॉटेलवाल्यांच्यावरती काही ना नाही बरं का. म्हणजे त्यांचं मला काही नाही. मला आता आजही तुम्ही मला तिथं ठेवले. पण तिथं जे काही टॉवेल्स, तिथले नॅपकिन्स आणि तिथले जे काही बेडशीट्स आहेत, इव्हन उशांची कव्हर्स आहेत, ही पुरेशा काळजीने धुतली जातात का? नंबर 1. नंबर 2, ते ज्याला शब्द ना, हे तुम्ही वाळले-वेळले शब्द वापरला. मी माझ्या गावाकडचा शब्द वापरेन, हडकणे. तर त्याला ते हडकणे का म्हणतात? द रिझन इज दॅट की इट शुड बी इन सन. म्हणजे ते सूर्यामध्ये चांगलं ते असं घट्ट असं होईपर्यंत ते वाळायला पाहिजे. तर त्याला म्हणायचं ते हडकलंय. दिस इज अ फॅक्ट. मग ते तुमच्या भाषेत ते युव्ही रेज वगैरे त्यातनं पास झाले तसं तसं. तर ते एवढं जेव्हा ते वाळलेलं असेल तर तो कपडा घालण्यायोग्य आहे. दुसरी गंमत, आता घरासमोर आपल्या आपण कपडे वाळत घालतो. कुठे घालतो रे? एकदम घाणेरड्या दोरीवर किंवा एकदम घाणेरड्या तारेवरती. बऱ्याच वेळा काय असतं मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये सुद्धा, की वर असं बघितलं तर त्या सिलिंगला बुरा आलेला असतो. पावसाळ्यामधलं कॉमन पिक्चर. आपण कपडे स्वच्छ घालतो, पण कपडे ज्याच्यावरती वाळत घालतो ती तार कधीतरी आपण चांगली स्वच्छ केलेली असते का? माझं उत्तर आहे नाही. आता माझा क्लायंट, माझ्या बिचाऱ्या बायका, असं कधीतरी दर्शनी भागामध्ये ह्या माझ्या स्त्रियांची अंतर्वस्त्र वाळत घातलेली असं पिक्चर आपण कुठं बघितलंय का? मग आता माझा असा प्रश्न आहे, इज इट राईट और रॉंग? आय विल से इट इज रॉंग. कारण आपण त्या लज्जेमुळं त्या बिचारीची जी अंतर्वस्त्र आहेत ना, ती कुठंतरी ती आतच बऱ्याच वेळा बाथरूममध्ये बघा, आणि बऱ्याच वेळा कुठंतरी सहजासहजी दिसणार नाहीत अशा भागामध्ये ती वाळत घालते. मग ती त्याला सूर्यप्रकाश पण लागत नाही. ती प्रॉपर वाळलीत की नाही ती बिचारी बघत नाही. सी, सो दॅट इज वन ऑफ द रिझन. म्हणजे मी मगाशी हॉटेलचं बोललो ते रिझन आहे, पण त्याचबरोबरीनं पूर्ण न वाळले गेलेले. मग ते मला एकाने विचारलं, तुम्ही असं म्हणताय, मग म्हणला मी जोड किती ठेवू? एकीने मला विचारलं. खरं तर तिकडे जायचंय, की आपण आता अंतर्वस्त्रांबद्दल बोलतोच आहे. तर कसे निवडायचे? कारण ऑनेस्टली लहानपणापासून सगळ्या मुलांसाठी त्यांचे आई-वडील अंतर्वस्त्र घेऊन येतात. चड्डी बनियन आणण्याचं काम आई-वडिलांचं असतं. त्याच्यानंतर जेव्हा अक्कल यायला लागते, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की मला या ब्रँडची चड्डी पाहिजे. मग आपण ब्रँडसाठी किंवा रंगासाठी चड्ड्या विकत घेतो. पण खरं सायंटिफिकली आपल्या शरीरासाठी योग्य अशा चड्ड्या किंवा अंतर्वस्त्र विकत कसे घ्यायचे? हे जे गारमेंट्स आहेत, अंडर गारमेंट्स, ते वेगवेगळ्या मटेरियलनी बनलेले असतात. तर आपल्याकडे जो सगळ्यात कॉमनली अवेलेबल मटेरियल आहे तो कॉटन आहे. तर कॉटन हा खूप चांगला आहे बिकॉज त्याच्यामधून सगळ्या प्रकारची एअर जी आहे ती पास होते. बांबू कॉटन हा एक प्रकार आता आजकाल मिळतो, तर तो आणि जास्त सॉफ्ट असतो आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर ॲब्सॉर्प्शनची जी कपॅसिटी आहे ती खूप चांगली असते. त्याच्यामुळे ते आणि पण जास्त छान आहे. आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपण हीटचे सीझन म्हणतो, समर सीझन वगैरे, तर त्याच्यामध्ये लिनेनचं कॉटन जे असतं ते पण खूप सुंदर, बिकॉज ते पातळ असतं आणि त्याच्यामधून हीट जी आहे ती बाहेर खूप चांगल्या पद्धतीने पडू शकते. म्हणून हे तिन्ही पण प्रकारे ते वापरले मटेरियलच्या बाबतीमध्ये तर चालतात. पण पॉलिस्टर जे असतं किंवा जेव्हा स्पोर्ट्सवेअर वगैरे बरेच लोक घालतात त्याच्यामध्ये पॉलिस्टर मिक्स असतं किंवा काही प्रमाणामध्ये कॉटन, काही प्रमाणामध्ये पॉलिस्टर मिक्स असतं. तर हे प्रकार शक्यतो नाही वापरले जायला पाहिजेत किंवा थोड्या वेळासाठी ठीक आहे, आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी चाललोय किंवा स्विमिंगसाठी चाललोय आणि तेवढ्यापुरती वापरले तर ठीक आहे, पण डेली यूजसाठी, रुटीन यूजसाठी ते नाही वापरले गेले पाहिजेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का? श्वास घेणारी चड्डी हवी, श्वास घेणारं बनियन हवं, श्वास घेणारी अंतर्वस्त्र हवी. म्हणजे ज्यातून आरपार हवा जाईल, येईल, वाळेल अशा प्रकारची अंतर्वस्त्र निवडावीत. आणि म्हणून त्या जे म्हणाल्या, कॉटन इज द बेस्ट ऑप्शन. कॉटन इज द बेस्ट ऑप्शन, येस. आणि तुम्ही हे पण विचारलं ना की किती आपण सेट असायला हवे, तो युजली असं आहे की साधारणपणे 12 ते 20 आपल्याकडे अंडर गारमेंट जे ते पाहिजेत. ते याच्यासाठी 12 ते 20 कारण की 2च असतात. आणि असं पण आहे की आपण ते चेंज केले गेले पाहिजेत, दिवसातून ॲटलिस्ट 2दा चेंज केले गेले पाहिजेत आणि पूर्णपणे वाळलं पाहिजे ते
जे अंडर गार्मेंट आहे ते, आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे जास्त गार्मेंट्सची गरज आहे. आणि ते पण गार्मेंट्स रेग्युलरली आपण चेंज करत राहायला पाहिजेत. एक सेम गार्मेंट रेग्युलरली नाही वापरलं गेलं पाहिजे. अ, त्यात अजून एक असा प्रकार पण येतो की आपण शक्यतो बघतो ते अगदी खूप खराब झाल्यानंतर फेकले जातात आपल्याकडे. हो. तर तसं नको व्हायला. जेव्हा त्याचं इलास्टिक वगैरे खराब झालंय ते तर ठीकच आहे, पण मुलींच्या बाबतीमध्ये जेव्हा त्याचा कलर चेंज व्हायला लागतो तर तेव्हाही Yes. त्यांनी ते फेकून दिले पाहिजेत. तर साधारणपणे 6 ते 8 महिन्यामध्ये हे जे सेट आहे ते चेंज फ्रिक्वेंटली झाले पाहिजेत. आणि ती जर साधी काळजी घेतली तर आपण बऱ्याच टाईपचे जे इन्फेक्शन्स वगैरे होणार असतात तर ते टाळू शकतो. Absolutely. म्हणजे हा मुद्दा मॅडमने अतिशय चांगला मांडला. मी हा थोडासा पुढे जाऊन एलॅबोरेट करेन. बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यात दुर्लक्षिला गेलेला आपला कपडा कुठला? चड्डी, अंडरवियर, हो. बनियन. म्हणजे तो बनियनचं काय की अगदी ज्या वेळेला त्यातनं आर-पार पलीकडचं काहीतरी दिसेल तेव्हाच तो बदलायचा. आणि बऱ्याच वेळा या अंडरपॅन्टचं पण असंच होतं, की म्हणजे आता ती फक्त गाडी पुसायला ज्या वेळेला होईल त्यावेळेला ती अंडरपॅन्ट काढली जाते आणि मग ती गाडी पुसायला घेतली जाते. खरं खोटे? हे मान्य आहे ना? हे बरोबर आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला तिचा दुसरा उपयोग होतो म्हणजे पायपुसणी म्हणून. मग तो केव्हा होतो? जेव्हा ती अगदीच पूर्णपणे जीर्ण होऊन जाते. आणि धिस इज अ व्हेरी रॉंग थिंग. हम्म. व्हेरी रॉंग थिंग. आणि म्हणून मॅडमनी जे सांगितलं, पहिली गोष्ट कॉटन हवेत, येस. 2 सैलसर हवेत. कमरेला घट्ट असू देत, पण बाकी सगळीकडे सैल पाहिजे. म्हणजे ती अगदी खाली यावी अशी आमची अपेक्षा नाही. पण ती कमरेला घट्ट असावी, पण बाकी सगळीकडे ती सैलसर पाहिजे. आरपार हवा खेळली पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं ब्रीथिंग अंडरवियर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी, दोघांसाठी. दोघांसाठी, दोघांसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी आता ते फर्टिलिटीकडे तर येणारच आहे. हो. पण बिफोर दॅट हे अत्यंत गरजेचं आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत असं आपल्या लक्षात येतं, की अरे तिथला रंग बदलायला लागलाय. मग तो रंग बदलायला लागलाय दॅट मीन्स इट इज म्हणजे इट इज युजलेस व्हायला लागली आहे ती. तर ती आपण ताबडतोब टाकून द्यायला पाहिजे. म्हणजे त्याचं टेक्स्चर खराब व्हायला लागले, त्याचा कापडाचा प्रकार खराब व्हायला लागलाय. मग असे कपडे आपल्यासाठी धोकादायक आहे. म्हणून ते टाकून दिले पाहिजे. हो. पुरुषांच्या बाबतीत आपण एक म्हणलो की खूप टाईट आपण अंडरविअर घालतो. हो. कशासाठी? म्हणजे तिथनं पडण्यासारखं तर काही नाही आहे. त्यामुळे इतके टाईट अंडरविअर घालायची काही गरज नाही. नंबर 2, मग दुसरं कोणी म्हणेल की त्याला सपोर्ट्स पाहिजेत. मग सपोर्ट जर पाहिजे तर ती जेव्हा व्यायाम करताय तेव्हा वापरा. किंवा ज्यावेळेला आम्ही सांगतो की बाबा हां, तुला तिथे इन्फेक्शन झाले आणि म्हणून सपोर्ट लाव, ठीक आहे. बाकी वेळेला काय गरज आहे? कारण आता एक गंमत हां. मला सांगा, पुरुषाला 2 एक लिंग दिले देवानी, हां, निसर्गाने. आणि तिथे 2 छानसे टेस्टीज दिलेत. हो. राईट? म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत गोट्या. स्क्रॉटम तिथे आहे. स्त्रियांच्या बाबतीत त्या 2 आत आहेत. ओव्हरीज त्या पोटात आहेत. हो. मग हे आपले 2 पोटात ठेवायला काही अडचण होती? जंगलच्या राजाच्या पण बाहेर. बरोबर ना? हो. हत्तीच्या बाहेर. ते मगाशी मनीमोह खेळत होतो त्याच्या बाहेर. आपल्याही बाहेर. मग ते आपल्याच बाहेर का ठेवल्यात? त्याचं कारण असं आहे की साधारणपणे 2 ते 4 डिग्री तापमान हे कोअर टेम्परेचरपेक्षा बाहेर कमी असतं. कोअर टेम्परेचर म्हणजे आता मी आज जेव्हा ते घातलं ना बोट, गरम लागलं. हो. गरम लागलं आणि बाहेरचं गार आहे. आणि मग ते जे टेस्टीस आहेत त्याला अजून एक महत्त्वाचं काम दिले, ते म्हणजे स्पर्म प्रोडक्शन. आणि मग जर टाईट अंडरविअर घातल्या, टेम्परेचर वाढवलं तुम्ही, त्यांनी बाहेर ठेवल्यात का? तर ते मोकळं टाकलं असावं म्हणून. म्हणून मगाशी आपण गमतीनं ज्याचा हो. उल्लेख केला की धोतरं गेले आणि प्रॉब्लेम चालू झाले. दॅट इज फॅक्ट. म्हणजे इतके आपले कपडे सैलसर हवेत की जेणेकरून आत हवा खेळली पाहिजे. आणि मग ते नाही झालं तर हे तुझे इंटिमेट हायजीनचे प्रॉब्लेम तर होणारच आहेत. पण ॲट द सेम टाईम ते स्पर्म प्रोडक्शन, स्पर्मची मोटिलिटीवरती आता प्रॉब्लेम व्हायला लागलाय. बापरे. राईट. आणि त्यावर पुन्हा काय करायचं? मग ते लॅपटॉप, मग तो नेमका लॅपवरच ठेवायचा. मग तो लॅपवर ठेवला की तो भट्टीत चालू करतो. मग ती भाजून घ्यायचं. थिंक ऑफ इट. आणि मग तुम्ही तरुण पोरं पुन्हा यावर अजून एक कडी करता, ती म्हणजे याच्यावर जीन घालता.
म्हणजे ते सगळं जर गुणाकार भागाकार केला तर तिथं एक बॉयलर झालं रे तयार. सो तुम्हाला सगळ्यांना माझं हे सांगणं आहे, 1 सैलसर कपडे हवेत. 2 खूप टाईट आणि असे जीन्ससारख्या अशा मटेरियलचे नसावेत. कमरेला पुरेसा घट्ट असावा, कॉटनचा असावा. हं. आणि जे मॅडमनी सांगितलं, भले काही जणांना परिस्थितीनं 10-12 नाही शक्य होणार, हो. पण ॲटलिस्ट एक 3 ते 4 सेट तरी निश्चित हवेत. हं. की जेणेकरून मग माझ्या पेशंटना सोपं सांगतो, सोमवारची गुरुवारी घाल, मंगळवारची शुक्रवारी घाल हं. आणि बुधवारची शनिवारी घाल हं. आणि रविवारी एक वेगळी असू दे. मग तू म्हणशील सर येता ह्याचा काय संबंध? हो. प्रॅक्टिकली काय होतं माहिती आहे, आज मी वाळत घातली की गडबडीने जाऊन उद्या आहे तशी ती ओढतो, तीच घालतो किंवा घालते आणि आजची काढलेली वाळत घालतो. हो. मग ती बऱ्याच वेळा ती पूर्ण वाळलेली नसते. इट स्टार्ट्स द इन्फेक्शन. मग तेच ती 2 दिवस सूर्यप्रकाशात आहे तर ती हडकली हं. आणि मग धोका कमी झाला. हं. म्हणजे बऱ्याच वेळेला हे सगळं डिस्कशन ऐकल्यावर एखाद्याला असं वाटेल की अरे त्या चड्डीविषयी एवढं काय बोलताय, पण हे अत्यंत गरजेचं आहे कारण इट क्रिएट्स ऑल दीज इन्फेक्शन्स. ॲब्सोल्युटली. आणि सिंपल गोष्ट इट आहे. सिम्पल गोष्ट आहे हो. की जी आपण टाळू शकतो आणि इट इज अ कल्प्रिट फॉर द इंटिमसी हायजीन. हं. आणि मग सगळ्या ज्या कास्केड ऑफ रिॲक्शन ज्या चालू होणार आहेत त्या थांबवायच्या असतील, साधा सिंपल उपाय आहे. पाण्याने स्वच्छता, आधी हातांची स्वच्छता आणि साध्या सिंपल अंडर गार्मेंट्स. जवळजवळ 70% प्रॉब्लेम्स ऑफ द इंटिमसी हायजीन यांनी बरे होतील. बापरे! एक डॉक्टर 70%. सांगतोय. खणखणीत अमुक तमुकच्या आपल्या या स्टेजवरनं सांगतोय. दिस इज अ सायंटिफिक एक्सप्लेनेशन. बापरे! बापरे! म्हणजे 70% प्रॉब्लेम्स फक्त योग्य अंडरगार्मेंट सिलेक्ट केल्याने सॉल्व्ह होऊ शकतात. आणि स्वच्छतेने, स्वच्छतेने. पाण्याने केलेल्या स्वच्छतेने, ओव्हर युसेज ऑफ साबण बिबण टाळून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आणि प्रॉपर शेव्हिंग करून. आपण आता म्हणजे हाच थोडासा अजून पुढे नेत. हल्ली Instagramवरती ना खूप वेगवेगळे रील्स येत असतात आणि सगळेजण नवीन काहीतरी एक वेगळी माहिती सांगत असतात. तर मला काल परवा एक रील दिसली होती ज्यात सांगत होतं की तुम्ही रात्री झोपताना अंडरगार्मेंट काढून झोपलं तर तुमचे एकतर काय स्पर्म काउंट वाढतो, तुमची तिथली स्वच्छता व्यवस्थित होते आणि पुरुषांसाठी आणि बायकांसाठी सुद्धा ते रेकमेंडेड आहे असं सांगत होतं ते रीलमध्ये. यात कितपत तथ्य आहे? हे आपण फिरून फिरून एकाच गोष्टीकडे येतोय. आपण हे जरी बोललो तरी सुद्धा हे एक्स्ट्रीम्स झाले खूप वेगवेगळ्या टाईपचे, की कोणीतरी म्हणू शकतं की आपण अगदीच काहीच घालू नये होत वगैरे. बट बेसिकली हे की त्या भागामध्ये एरिएशन मेंटेन झालं पाहिजे, टेम्परेचर तिथे नेहमीपेक्षा कमी पाहिजे आणि ओलावा साठला नको पाहिजे. सो देन तुम्हाला जे पण सुटेबल वाटते दॅट यू कॅन गो अहेड विथ. ॲब्सोल्युटली. परंतु आता हे असं काहीतरी सांगणं, आता कसं असतं की प्रत्येकाने काहीतरी उठायचं आणि काहीतरी नवीन एक आपलं आणायचं. हो. ते जेवण देणारे डाएटवाले नाहीत का? हो. कोण म्हणते सकाळ संध्याकाळ जेवा, कोण म्हणते 3 वेळा जेवा, कोण म्हणते 2 तासांनी जेवा हो. आणि सगळेजण बॉटम लाईन काय सांगतात ते साखर कमी खावा. हो. मग हे तर आपल्या आबाजांनी सांगितलंय तसंच याचं आहे. मग त्यापेक्षा पुरेसे कपडे घाला, सैलसर कपडे घाला, अगदीच नंगडं बुगडं हिंडायची काही गरज नाही आणि दिवसभर तिथं भट्टी लावायची आणि संध्याकाळी पुन्हा मोकळं टाकलं राहायचं. हे असं एकदम त्या उष्णकटिबंधात नाही, एकदम ते शीतकटिबंधात गेल्यानंतर कुठेतरी तडकायचं काहीतरी व्हायचं. तर हे असलं काही करू नये. म्हणजे हा माझा अगदी स्वच्छ सल्ला आहे. म्हणजे त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा सैलसर साधे सिंपल कपडे घालावेत आणि हे असं काहीतरी एक्स्ट्रीम काहीतरी करायला जाऊ नये, त्याचे नेहमी गोंधळ होतात. बरोबर आहे. आपण आता हायजीन बद्दलच बोलतोय. तर सगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये हे हायजीन सेम असतं की वेगवेगळ्या काळात वेगवेगळं असतं? म्हणजे बायकांच्या बाबतीत तर खूप वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जातात. म्हणजे काय प्युबर्टी येते, त्याच्यानंतर रेग्युलर पाळी यायला लागते, त्याच्यानंतर कधी गर्भधारणा होते त्यावेळेस आणि नंतर मेनोपॉजच्या वेळेस. या प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यांवर सुद्धा बायकांना इंटिमेट हायजीन वेगळं असतं का? असलं पाहिजे का? आणि काय काय पद्धतीची काळजी घ्यायची आणि याच पद्धतीनं पुरुषांनी सुद्धा वेगवेगळ्या वयात वेगवेगळी काय काळजी घ्यायला हवी? जेव्हा ती मुलगी आता साधारणपणे वयामध्ये येते, तर आता ती फार गोंधळ आहे रे. म्हणजे काय होतं, तिला हे सांगायला पाहिजे आधी.
आपल्याकडे काही म्हणजे आता ते मध्ये मंत्रिमंडळामध्ये गोंधळ झाला तो, म्हणजे फार पूर्वी सरकार म्हणजे लैंगिक शिक्षण द्यायचं. अनफॉर्च्युनेटली मी त्या कमिटीमध्ये होतो, वन ऑफ द, की ते सजेशन द्यायचं वगैरे. तर त्यांना लैंगिक शिक्षण म्हणजे वगैरे असं वाटलं की बहुतेक हे आता काहीतरी करायला शिकवणार आहेत. खरं तर लैंगिक शिक्षणाचा अर्थ असा आहे की बाबा, तू पुरुष म्हणजे तू मुलगा आहेस, तू भविष्यामध्ये पुरुष म्हणून निर्माण होणार आहेस. तू छोटी मुलगी आहेस, तू भविष्यामध्ये एक स्त्री म्हणून निर्माण होणार आहेस. तर पहिली गोष्ट, या लिंगभेदामध्ये काय काय गोंधळ आहेत, मानसिकतेमध्ये, शारीरिकतेमध्ये, तुला काय काय पुढं फेस करायचे, तुला भविष्यामध्ये आई व्हायचे, तुला पाळी येणार आहे, आणि मग ते सगळं. आणि पुरुषाच्या बाबतीत असंच. प्लस शारीरिक बदलांचा जर विचार केलास तर त्या जागेला तुला केस येणार आहेत, ती जागा थोडीशी काळी होणार आहे, तुझी उंची वाढणार आहे, मुलीच्या बाबतीत तुझा छातीचा फुगीरपणा वाढणार आहे, मुलाला तुझे स्तन नाहीत वाढणार, तू काय आई होणार आहेस का? आता एवढ्या छान शब्दामध्ये जर आपण त्याला सांगितलं आणि मुलीला सांगितलं की तू बाळा आई होणार आहेस, मग ती छाती पुढे बाळाच्यासाठी वाढत चालली आहे. तिच्या वयाला जसं समजेल त्या भाषेमध्ये आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. शरीराबरोबर मनामध्ये होणारे बदल त्यांना समजावून सांगितले पाहिजे. हॉर्मोनमध्ये जे बदल होणार आहेत त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काही आकर्षणं वाढणार आहेत, त्याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. त्यापासून कसं लांब राहायचं हेही त्यांना सांगितलं पाहिजे. हे आपण सांगत नाही, हायजीन लांब. म्हणजे हायजीनची सुरुवात मला असं वाटतं इथनं व्हायला पाहिजे. राईट. तुम्हाला काय वाटतं? हो, मला असं वाटतं की जेव्हा आपण असं टप्प्यांविषयी बोलतो ना, की आपण कुठल्या वयात साधारण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आपण एकदम लहान लोकांपासून जर सुरुवात केली, जे लहान मुलं आणि मुली आहेत त्यांना खरंच वेगळं काही करायची गरज नसते. नाही कुठले इंटिमेट वॉशेस वगैरे वापरायची गरज आहे. फक्त पाण्याने क्लीन केलं तर इनफ आहे. ओके. बिकॉज सरांनी जसं सांगितलं की प्युबर्टीच्या आधी पीएच वगैरे पण अगदी इंटरनल ऑर्गन्सचा जरी पाहिला तरीसुद्धा तो पाण्यासारखा असतो, 6 ते 7च्या मध्ये असतो. आणि जेव्हा प्युबर्टी येते तर तेव्हा आपल्याला थोडंसं त्यांच्याशी ओपन बोललं गेलं पाहिजे. बिकॉज काही चेंजेस होतात. एकतर केस यायला लागतात, तिथे थोडासा जी घामाची ग्रंथी असते ती वेगळ्या पद्धतीने वाढते, म्हणून तिथे एक वेगळा स्मेल पण यायला लागतो आणि घाम पण तयार व्हायला लागतो. आणि त्याच्या पुढे मग त्यांना थोडंसं क्लिनिंगची गरज पडते. तर मुलांमध्ये पण क्लिनिंगची गरज त्या दिवसांमध्ये पडते. तर तेव्हा मग आपण माइल्डर जे म्हटलो मगाशी सिंडेट्स वगैरे, तर त्याचा यूज थोड्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे. ओके. सो ते झालं प्युबर्टीच्या दिवसांमध्ये. मुलींमध्ये त्यांना ड्युरिंग प्युबर्टी जेव्हा मेन्स्ट्रुएशन वगैरे सुरू होतं, तर त्या मेन्स्ट्रुएशनमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल थोडंसं सांगायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मे बी आपण त्याच्यावरती हो. परत थोड्या वेळाने येणार आहेत ना, तर मेन्स्ट्रुएशनचं जे वेगळी गोष्ट आहे ती एक सांगितली गेली पाहिजे. आणि नंतर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपण कुठली पण फिमेल येते, तर प्रेग्नन्सीमध्ये असं होतं की त्या भागामध्ये बाकी पण सगळे हॉर्मोन्स काम करायला लागतात. तुमचं फक्त इस्ट्रोजनच नसतो, तिथे रिलॅक्सिन आहे, HCG आहे, बाकी सगळे हॉर्मोन्स आहेत. तर थोडीशी सेन्सिटिव्ह बनते ती जागा. आणि मग त्या वेळामध्ये त्यांनी जे पीएच बॅलन्स जे क्लेन्झर्स आहेत तर ते वापरले गेले पाहिजेत, पण ते गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्याने नेहमीच, तर ते गरजेचं असतं. आणि जेव्हा पिरियड्स निघून जातात मेनोपॉज नंतर, तिकडच्या सगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या कमी प्रमाणामध्ये ऑइल बनवायला लागतात, कोरडी होते ती जागा, थिन व्हायला लागते खूप जास्त. आणि कधी कधी हॉर्मोनल चेंजेस पण खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. सो तेव्हा पण पुन्हा गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्याने आपण काही क्लेन्झर्स वेगळे वापरले गेले पाहिजेत, किंवा जे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात, तर तशा पद्धतीचे काही जर जेल्स वगैरे गायनेकने दिले तर ते वापरले गेले पाहिजेत. सो हे त्यांच्या एजनुसार जे ते चेंजेस होतात. आणि मुलांमध्ये जर आपण पाहिलं तर तसं फार चेंज नाही आहे, फक्त प्युबर्टी ऑनवर्ड्स 45 इयर्सच्या एजपर्यंत रेग्युलर क्लिनिंग जे ते प्रॉपर झालं पाहिजे. आणि मगाशी सरांनी पण जे सांगितलं की ग्लान्सचं क्लिनिंग जे आहे ते पण खूप गरजेचं आहे, दॅट एव्हरीबडी शुड डू. सो दीज आर लाईक एजशी रिलेटेड जे तुम्ही म्हटलात, तर ते तसं बघायला आता हे पाहिजे. जे सांगितलं की नाही मॅडमनी, तर हे सांगितलं की बाबा आपण स्वच्छता कशी ठेवायची. म्हणून तुला एक सोपी आयडिया सांगू. हो. सगळ्यात भारी, रोज एक वाटीवर दही खायला पाहिजे. वाटीवर दही खायला पाहिजे. बस रोज, सगळ्यांनी, तू, मी, ऑफ ऑल एजेस. मग बऱ्याच मुली अलीकडे मला म्हणतात आम्ही दही खात नाही, आमच्यात दूध खात नाही. अरे म्हणून तू काय एकदम चंद्रावर आली का म्हटलं. ते खायला पाहिजे सगळं. कारण नैसर्गिकरित्या मगाशी मी एक कन्सेप्ट सांगितली, मायक्रोबायोमॅटा. या तोंडापासून त्या तोंडापर्यंत कोट्यावधी जंतू आहेत आणि त्यांचा जर आपण बॅलन्स ठेवला काहीही होत नाही. म्हणून मगाशी मी त्या जंगलच्या राजाचं उदाहरण दिलं. तो बॅलन्स निसर्गात तो त्याला पाहिजे तसं व्यवस्थित खातो, म्हणून त्यांच्याकडे इन्फेक्शन्स आर लेस कॉमन दॅन द ह्युमन बिंग्स. आणि ह्युमन बिंग्समध्ये इन्फेक्शन का वाढायला लागले तर आपलं खुळ्यासारखं खाणं.
हं. म्हणजे आपण ते इथपासून ते म्हणजे त्या आपल्या शीच्या जागेपर्यंत त्या संपूर्ण मायक्रोबायोमॅटाचा एवढा डिस्टर्बन्स केलाय, त्याच्यातनं आपल्याला कॅन्सर सुद्धा उद्भवलेत. राईट. दिस इज डायग्नोज्ड की ह्या मायक्रोबायोमॅटांच्या बदलांमुळे कॅन्सर्स होत आहेत. बापरे. मग आता आणि काय सांगायचं? त्यामुळे रोज एक वाटी दही. बरं कोणी म्हणेल की अरे तू काही कुठल्या बाबांचं किंवा कुठल्या योग्यांचं हे काही नाही. अरे आपल्या लक्षावधी वर्ष हे चालत आलंय. कारण सगळ्यात बेस्ट लॅक्टोबॅसिलाचा सोर्स काय? दही. हम्म. दुसरा सोर्स काय? मोड आलेली धान्य. ती आपण खायला पाहिजेत. मग हे एवढं जरी पुरेसं आपल्या आहारामध्ये असेल ना, म्हणजे तो आता लक्षात येतं की आपला जो भारतीय डाएट आहे ना, हो. तो डाएट बरोबर सीझनमध्ये बदलतो. तो का बदलतो? तो त्या पूर्वजांनी आपल्या एवढा विचार केलेला आहे की बाबा पावसाळ्यामध्ये काय खायचं, हो. त्या संक्रांतीला काय खायचं, त्या दिवाळीत काय खायचं, हे सगळं फार विचार करून केलेलं आहे की आपल्या मायक्रोबायोमॅटाचा तो बॅलन्स करण्याकरताचं डाएट आहे. तो तुम्ही बिघडलात म्हणून मेट्रोजमध्ये इन्फेक्शन्स आर मोर कॉमन दॅन आवर एरिया. हो. कारण अजून आमच्याकडे भेळचे गाड्या आहेत पण एखाद दुसरा असतो. इथं मला वाटतं घरं कमी आणि गाडीच जास्ती आहेत. खरंय. म्हणजे मी खाली गाडी लावली तर तिथं जास्ती गाड्याच होते, गाड्या कमीच होत्या. म्हणजे दिस इज अ प्रॉब्लेम. हं. त्यामुळे आपल्याला इव्हन म्हणजे आता कोणी म्हणेल की इंटिमेट हायजीन म्हणजे फक्त स्वच्छता. नो, डाएट. बॅलन्स डाएट. राईट. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं मगाशी अजून एक मॅडमनी सांगितलं, प्रॉपर हायड्रेशन. हम्म. पाणी नीट पिलं पाहिजे. पाणी कमी प्यायचं. पण पाण्याचा आणि या हायजीनचा कसा संबंध? फार महत्त्वाचा संबंध आहे. पाणी कमी पिलं की काय एक पहिली गोष्ट तुमचं हायड्रेशन कमी झालं, पाणी कमी पिलं की ती जागा कोरडी पडायला लागते. आणि मग ती जागा जास्त प्रमाणापेक्षा ओव्हर कोरडी होणे इज अल्सो अ प्रॉब्लेम. एक. दुसरी गोष्ट, युरिनच्या बाबतीत म्हणशील तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन होते हम्म. आणि मग सगळे गोंधळ चालू होतात. हम्म. मिनिमम एक 3 ते 3.5 लिटर पाणी पिलं गेलं मिनिमम पाहिजे. 3 ते 3.5 लिटर पाणी जायला पाहिजे. राईट. म्हणजे नको त्या गोष्टींना अलार्म लावता की नाही. हम्म. मग दर 1 तासाला एक छोटासा बुडू आवाज येणारा एखादा अलार्म लावावा. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये येतं की पाणी प्यायचंय. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आता मी पण डॉक्टर आहे, मॅडम डॉक्टर आहेत. आम्ही जर खुर्चीवर बसून असतो. पण साधारण दर 45 मिनिटं ते 1 तासाने जागेवरनं उठलं पाहिजे. हम्म. अदरवाईज तिथे एका जागी रमका मारून बसलं की तिथं कंजेशन होतं. दॅट इज अनदर सोर्स ऑफ इन्फेक्शन फॉर ऑल दीज इंटिमेट पार्ट्स. ओ. येस. म्हणून किमान मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो. आता इस्पेशली माझ्याकडे IT सेक्टरमधली पण हो. मुली खूप येतात. तर त्यांना तर मी सांगतो दर 45 मिनिटाला एकमेकाला बोलायला तिथं कॉफी टेबलपाशी जावा. तिथे 2 मिनिटं हाय हॅलो करा आणि मग मागे या. 2 फायदे होतील. सर्क्युलेशन पण होईल आणि थोडंसं त्या डब्यापासून लांब जाल. कारण ते कंटिन्युअस ते फ्लॅश देत असतं. हं. आणि मग तुम्हाला थोडंसं स्ट्रेस फ्री पण व्हाल. तू म्हणशील म्हणजे स्ट्रेसचाही याच्याशी संबंध आहे? हो. स्ट्रेसचा पण आहे. येस. इन्क्रीज द स्ट्रेस. प्रमाणापेक्षा जर तुम्ही शारीरिक, मानसिक ताण घेत असाल तर इट इन्क्रीजेस द ग्लुकोकॉर्टिकॉइड हॉर्मोन्स. आणि मग ते पुन्हा शर्करायुक्त गोंधळ आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतो. अच्छा. झालं म्हणजे मग त्यामुळं स्ट्रेस इज अल्सो वन ऑफ द प्रॉब्लेम फॉर द इंटिमेट प्रॉब्लेम्स. इंटिमेट हायजीन प्रॉब्लेम्स. रोगप्रतिकारक शक्ती बेसिकली खूप आपली जास्त कमी रोगप्रतिकारक होते शक्ती आणि कमी सूज होते. वाढते. त्याच्यामुळे सगळे इन्फेक्शन होण्याची Yes. शक्यता स्ट्रेसमुळे वाढते फार प्रमाणात. स्ट्रेसमुळे इडिमा वाढतो म्हणजे सूज Right. वाढते. ओके. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लॅमेटरी फॅक्टर्स बाहेर यायला लागतात. राईट. म्हणजे आता तू म्हणशीलच्या मारी चड्डीपर्यंत ठीक होतं, ते वाळत घालण्यापर्यंत ठीक होतं, ते स्वच्छ धुण्यापर्यंत ठीक होतं. हं. आता तुम्ही आमच्या जेवणावर पण शिरलात, आता पाण्याकडे शिरलात, शेवटी त्या स्ट्रेसवरती गेलात. म्हणजेच मला पुन्हा तेच सांगायचे, आरोग्य म्हणजे काय? शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक चांगलेपणा म्हणजे आरोग्य. हम्म. म्हणजे पुन्हा सगळे फॅक्टर्स ऑटोमॅटिक कव्हर झाले. हं. तर असं आहे. त्यामुळे इंटिमेट हायजीनचा विचार हा आपल्याला आपल्या बॅलन्स डाएटपर्यंत सुद्धा घेऊन जातो. बरोबर. आपण ऑलमोस्ट डाएटचा आपण पार्ट आलाय. आता मला 2-3 गोष्टी एक विचारायच्यात. ते म्हणजे इंटिमेट एरियाजमध्ये ना वेगवेगळे रॅशेस येतात किंवा कधी काही पुरळ येतात.
लालसरपणा येतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही, ते बऱ्याचदा काही काही वेळेस अंडरवेअरच्या इलॅस्टिकमुळे आलेलं असतो कमरेला किंवा त्याच्या स्ट्रॅपमुळे आलेलं असतं. तर एकतर कुठल्या गोष्टी, कुठले आलेले रॅशेस, हे साधारण रेड फ्लॅग्स आहेत की जे आपले आपले बरोबर नाही, बरे नाही होणार आहेत. ते आले की लगेचच जाऊन डॉक्टरला भेटलं पाहिजे किंवा काय पद्धतीची ट्रीटमेंट त्याच्यावर केली पाहिजे. कारण एकतर इतक्या इंटरनल भागात आलं की पहिल्यांदा स्वतःलाच लाज वाटते. मग आपण काहीतरी Google करतो, ChatGPT करतो, काहीतरी एक औषध घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणजे तोपर्यंत ते वाढलेलं असतं. तर रेड फ्लॅग्स काय, ज्यावेळेस आपण कुठल्याही पद्धतीचे रॅशेस, स्किन इन्फेक्शन्स म्हणतो त्यासाठीचे? सगळ्यात जर महत्त्वाचं पाहिलं ना, तर जर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन दिसतं आणि त्याच्याबरोबर ताप आलाय, तर बिलकुल एक पण दिवस आपण घरी थांबलं नाही पाहिजे. Yes. आपण आधी गायनेकॉलॉजिस्टकडे किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे दाखवलं पाहिजे. ओके. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर जांघेच्या भागामध्ये आपल्याला काही गाठी दिसत असतील, आम्ही त्याला लिम्फॅडिनोपॅथी असं म्हणतो, तर ती जर दिसत असेल तरी पण एक पण दिवस घरी नाही थांबलं पाहिजे. पटकन डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. या 2 तर इम्पॉर्टंट गोष्टी सगळ्यांना माहिती पाहिजेत. आणि बियॉन्ड दॅट, जर कुठल्याही प्रकारचा लालपणा आला तिथे, जर खाज येतेय किंवा लघवी करताना आपल्याला जळजळ होतीये, एखाद्या टाईपचं फोडी दिसतोय, तिथे पस दिसतोय, तर ह्या गोष्टी आपण एक 2 ते 3 दिवस बघू शकतो त्या स्वतः सबसाईड होत आहेत का. सगळ्यात सिंपल उपाय, एक साधं कोकोनट ऑइल त्या भागावरती लावू शकतो. जर साधीशी रॅश असेल एखादी की जी फक्त घर्षणामुळे वगैरे झाली आहे, तर ती कोकोनट ऑइलनी निघून जाते एक 2 ते 3 दिवसामध्ये. ओके. इफ नॉट आफ्टर 3 डेज, आफ्टर 7 डेज ऑफ टाईम तुम्हाला डॉक्टरला दाखवायला पाहिजे. तर हे जे आहेत हे मेनली रेड फ्लॅग्स आहेत की ज्याला बिलकुल पण आपण टाळून चालणार नाही. ओके. म्हणजे सोप्या भाषेत आता आम्ही आम्ही असं सांगतो, म्हणजे आमच्याकडे डिस्चार्ज समजा पेशंट आहे राईट. हो. की मला वाईट डिस्चार्ज होतोय, हो. तर मग मी माझ्या पेशंटला शिकवून ठेवलेलं असतं. हे हम्म. बघ, थोडीशी ती जागा ओलसर असणार, तोंड ओलं आहे, नाक ओलं आहे, हम्म. कान ओले आहेत, डोळे ओले आहेत, तशी ती जागा थोडी ओली असणार. दॅट इज बट नॅचरल. पण जर तो डिस्चार्ज स्मेल देतोय ऑफेन्सिव्ह, आता थोडासा एक विशिष्ट जेनायटल एरियाचा स्मेल हा नेहमी असतो आणि दॅट इज नेव्हर ऑफेन्सिव्ह. हम्म. इव्हन आपल्या काखेमध्ये सुद्धा त्या घामाला एक विशिष्ट वास येतो. हो. इव्हन आम्ही त्याचा सर्व्हे केला होता, तर काही जणांना हे दोन्ही वास थोडेसे हवे वाटणारे पण आहेत. हो. पण जेव्हा ते ऑफेन्सिव्ह वाटायला लागतात ना, याचा अर्थ तिथे काहीतरी इन्फेक्शन झालंय. दॅट इज नंबर 1. हम्म. नंबर 2, तुम्हाला इचिंग होतंय, तुम्हाला दुखतंय किंवा तुम्हाला तिथे काहीतरी फोडी उठून त्यातनं काहीतरी बाहेर यायला लागले, थांबू नये. आणि ते उगीच कुठली तरी क्रीम आणून त्याला लावून घरगुती उपाय, लसूण लाव आणि काय लाव, काय असलं काही करू नये. इमिजिएटली प्लीज तुम्ही तुमच्या अगदी जनरल प्रॅक्टिसनं तुमचा नेहमीचा डॉक्टर आहे त्याला तरी निदान जाऊन त्याच्याशी दाखवा. बोला ॲटलिस्ट. हम्म. कधी कधी असं होतं की बाबा गावाकडे थोडंसं कन्सल्टंटकडे लगेच येत नाहीत लोक, राईट. पण माझं मत आहे की तज्ज्ञाकडे जावं. हम्म. पण अदरवाईज येस, म्हणजे ते ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि आय थिंक दीज आर द रेड फ्लॅग्स. तसं या वाईट डिस्चार्जच्या बाबतीत आम्ही सांगतो, दह्यासारखं वाटते डिस्चार्ज तो, किंवा तो अगदीच इतका चिकट आहे किंवा तो हिरवट आहे, पिवळट आहे, खूपच दुखतंय त्या ठिकाणी, आत किंवा बाहेर फोडी उठल्यासारखी वाटते, प्रचंड इचिंग व्हायला लागले आणि महत्त्वाचं जे साईन आहे टेम्परेचर आलं आहे, ताबडतोब डॉक्टरकडे जायला पाहिजे. कारण ह्या प्रत्येक डिस्चार्ज हा एकसारखा नसतो, त्याचे वेगळे वेगळे डायग्नोसिस आहेत. त्यातले काही डायग्नोसिस एक 2-3 असे आहेत की जे परमनंटली ट्यूब खराब करू शकतात, गर्भनलिका, बापरे. आणि पुन्हा प्रेग्नन्सी राहायचा प्रॉब्लेम आहे. मग ते व्हायचं इन्फेक्शन हे, म्हणजे माझ्या आता एक महत्त्वाचे मला सांगायचे, स्वच्छतागृहांच्या वापराविषयी मला वाटतं इथं सांगणं फार गरजेचं वाटतं हो. मला. कारण माझ्याकडे एक केस आली होती आणि त्या केसमध्ये असं झालं की आम्ही तिची लॅप्रोस्कोपी केली, प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून. आत गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, इट वॉज नॉन ट्युबरक्युलर सल्पिंजायटिस. सल्पिंजायटिस म्हणजे गर्भनलिकेचं इन्फेक्शन. अच्छा. आणि एक्झो आणि एंडो दोन्ही होतं, म्हणजे आतूनही ती ट्यूब खराब झाली होती, वरूनही ती ट्यूब खराब झाली होती. मग मी तिचं खूप मागे 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 सगळी हिस्ट्री घेत गेलो, तर मला ते असं जाणवलं, त्यांच्या स्टाफ रूममध्ये एकच टॉयलेट होतं आणि 100 लोक त्या त्या बाथरूमवरती त्यांचा ताण. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, त्या बाथरूमची कडी, तिथला नळ, तिथं असणारं ते टमरेल किंवा काय जे आहे ते भांडं, त्या भांड्याला बरेच जण हात लावतात. हम्म.
आणि प्रत्येकाच्या सवयी काही चांगल्या नसतात रे. आणि मग त्यामुळं काय होतं की कधी कधी आपलं इन्फेक्शन हे त्या भांड्यांमार्फत, त्या कडीमार्फत किंवा असंही दुसऱ्याला जाऊ शकतं. बापरे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो, इव्हन कमोडवरती बसताना सुद्धा ती जी फ्लॅप आपण टाकतो, हो. तो फ्लॅप आधी आपण कव्हर स्वच्छ केला पाहिजे. Right. स्वच्छ करून मग बसलं पाहिजे. हम्म. कारण बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, मी प्रॅक्टिकल गोष्टी बोलतोय बरं का इथं. हम्म. तो पुरुष जातो, तो तिथे उभारून शू करतो. हो. ते सगळं तो घाणेरडं सांडून जातो. ती बिचारी माझी महिला येते, ती बसून शू करते. मग ते, अरे हाऊ हाऊ हायजीन तुम्ही कसं मेंटेन करणार? आणि मग बऱ्याच वेळा यातनं इन्फेक्शन होतात. आणि त्या बिचारीच्या बाबतीत मी जेव्हा मागं गेलो तेव्हा येस देअर वेअर अनदर प्रॉब्लेम्स ऑल्सो. मी असं नाही म्हणत की सोनली इट इज बिकॉज ऑफ दॅट. हो. परंतु दॅट वॉज वन ऑफ द मेन रिझन. Right. मला सांग, मी आता खाली इथे आलो, मी असं सहज गंमत म्हणून पाहत होतो, म्हटलं हा विषय आहे तर बघावं. हो. या आपल्या प्रभात रोडवरती किती कॉमन टॉयलेट्स आहेत? महिलांचे राहू दे, पुरुषांसाठी किती कॉमन टॉयलेट आहेत? 5वी महासत्ता ना. आणि मग पुरुषांसाठी किती टॉयलेट आहेत? बायकांसाठी तर काहीच नाही. त्या ABC मध्ये मी गेलो होतो, आप्पा बळवंत चौकामध्ये. हो. एका ठिकाणी इतकं झालं की शेवटी मी त्या दुकानदाराला म्हटलं, मी पैसे देतो, पण मला तेवढं टॉयलेट द्या. म्हटलं 2 मिनिटं मला लघवी करायची. ही जर पुरुषाची अवस्था असेल तर त्या बिचाऱ्या महिलांचं काय? इज इट नॉट अ पार्ट ऑफ हायजीन? आणि म्हणून मला असं वाटतं, अमुक तमुकच्या ह्या अत्यंत लोकप्रभावी अशा या पॉडकास्टमधून आय थिंक आपण म्हणजे कुठलाही जर सक्सेस यायचा असेल तर इट हॅज टू बी अ स्ट्रॉंग पॉलिटिकल विल. हो. तर मला वाटतं की या सगळ्यांसाठी पण हा संदेश आहे हो. की जर तुम्हाला खरोखरी 5वी सत्ता वित्ता घडवायची असेल ना, तर हे टॉयलेटवरती पण काम चालू करा. नाही जर तुम्ही काय करताय की तुम्ही एक मोठा प्रोग्राम आणताय, मग ते 200 कोटीचा 300 कोटीची योजना आणली. मग ती योजना आणण्यापेक्षा हे जरी कॉमन केलं ना, तर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या महिला आरोग्यदायी होतील. खूपच महत्वाचं. कारण खूप हे महत्वाची गोष्ट आहे. कायम सोबत कुणी मैत्रीण असली, कुणी आई असली, तर हा कायमचा प्रश्न आहे की वाटेत जाताना आहे. टॉयलेट्स लागणार नाहीये, तर घरातून वॉशरूमला जाऊन निघा किंवा मग कुठेतरी हॉटेल बघा. मग तिकडे मग असंच कसं वॉशरूम वापरून यायचं, म्हणून मग तिकडे काहीतरी खायला ऑर्डर करा. पासून सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकतो. आणि हे तर पुरुषराव मात्र कुठेही जाऊन उभे राहणार. कुठेही जाऊन मला त्याच्यावरती पण यायचंय की हे खूप कॉमनली पुरुष कुठेही बाहेर निसर्गात जाऊन करतात. जर ज्यावेळेस आपल्याला ऍक्सेस ऑफ टॉयलेट नाहीये, म्हणजे आपण अशाच देशात राहतो अनफॉर्च्युनेटली जिथे आपल्याला टॉयलेटच्या सोयी सुविधाच उपलब्ध नाही. पण तुला गंमत सांगू, परवा लडाखला जाऊन आलो, तिथं जागोजागी टॉयलेट आहेत. म्हणजे 10,000 फुटावर गेल्यावर जागोजागी टॉयलेट आहे. म्हणजे मी मुद्दाम गंमत केली. माझा माझा मुलगा माझ्याबरोबर होता. मी त्याला म्हटलं, तो मला सारखा सांगतो, बाबा टॉयलेट. मी म्हटलं थांब जरा, आपण एक गंमत करूया म्हटलं, आपण जरा असंच जाऊ ना, चल म्हणलं, गड्या आपला झाड भरा, चल म्हणलं. तर तिथं मला ते एका माणसाने लगेच हटकलं. मी मुद्दामच चाललो होतो असं. तर तो म्हणला, सर क्या टॉयलेट जा रहे हैं? हाँ, वो उधर है, अंदर जाओ. मला एवढं छान वाटलं. म्हणजे देशाच्या एका कोपऱ्यामध्ये ही सिस्टीम आहे. आता मी ट्रेकर आहे. आम्ही जिथे ट्रेकिंगला जातो तिथे आम्ही असं उगीच कुठंतरी अनलेस अंटिल डायर इमर्जन्सी बाबा, हो. की आता ते शक्यच नाही, तर अदरवाईज आम्ही टॉयलेटचा वापर करतो. म्हणजे त्या भागामध्ये जे तेवढे टॉयलेट्स उपलब्ध आहेत, मग आपल्याकडे का नाहीत? म्हणजे भारताच्या एका भागामध्ये हे आहेत आणि इथं नाहीत. सो वी हॅव टू थिंक ऑफ इट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. प्रश्न असा होता की मग ते बाहेर जाण्याने काही तोटा आहे का? तोटा काहीच नाही. सेफ आहे का ते? इट इज सेफ. पण ते तुमच्यासाठी सेफ आहे, पण इतरांसाठी अनसेफ आहे ना. म्हणजे काय, तुम्हाला सेफ का? तर ते तुम्ही ते कुठेतरी बंदिस्त ठिकाणी जात नाही, कुठे हात लावत नाही, असं तसं. अरे पण तुम्ही अदरवाईज तुम्ही एक तर कॉमन एरियामध्ये असं उभा राहणे, हो. हे आता नैतिकता कशाला म्हणायची गोंधळ आहे. पण स्टील नैतिकतेच्या दृष्टीनं, सामाजिकतेच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे. हो. नंबर 1. नंबर 2, आरोग्याच्या दृष्टीनं स्वतःच्या काही प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं इट इज द बिगेस्ट थिंग. कारण मग हा इथं, हा इथं, हा इथं, हा इथं. म्हणजे मगाशी मी त्या दरीपुलापासून येत होतो, एक भाग असा होता की तिथनं 2 मिनिटच गाडी पास झाली, पण एवढा विचित्र स्मेल आला आणि तिथलं दृश्य इतकं ओंगळवाणं होतं. सो फ्रॉम दॅट पॉईंट इट इज व्हेरी डेंजरस. सो आपण सामाजिक आरोग्य धोक्यात आणतोय.
खूप महत्वाचा आहे. म्हणजे टॉयलेट्स हा अत्यंत महत्वाचा इश्यू आहे मला वाटतं. हा खरं तर इलेक्शन्सचा मुद्दा असला पाहिजे, पण तो कधी नसतो. कारण ते काही तितकं महत्वाचं वाटत नाही. आपण मगाशी जो एक मुद्दा बोलत होतो त्याच्यावर मला परत यायचं आहे. ते म्हणजे पाळीच्या काळात, मेन्स्ट्रुएशनच्या काळात इंटिमेट हायजीनसाठीची काय-काय काळजी घेतली पाहिजे? राईट. ती वेगळी असते का? मग पॅड्स किती वेळा चेंज केले पाहिजेत? मग कप्स जर वापरणार असतील तर त्याची स्वच्छता कशी केली पाहिजे? पासून ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल थोडंसं बोलू. ओके. मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल आपण जर बोलायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण किती फ्रिक्वेंटली ते पॅड्स चेंज केले पाहिजेत. जास्त करून आपण हे बघतो की महिला आयदर पॅड्स वापरतात किंवा टॅम्पून्स वापरतात, जे आतमध्ये इन्सर्ट केले जातात ते, किंवा आजकाल खूप सारे लोक मेन्स्ट्रुअल कप्स वापरायला सुरुवात केली आहे त्यांनी. तर जेव्हा आपण पॅड्स आणि टॅम्पून्स वापरतोय तर ते साधारण 4 ते 6 तासामध्ये बदलले गेले पाहिजेत, मॅक्सिमम 8 तासामध्ये. पण आपल्याकडे खूप लोक दिवसातून 3 वेळेला किंवा 4 वेळेला पॅड्स आणि टॅम्पून्स चेंज करताना दिसत नाहीत, आणि ते चांगली गोष्ट नाही आहे. सो एव्हरीबडी शुड नो की मिनिमम 3 वेळेला ते 4 वेळेला दिवसभरामधून ते पॅड्स चेंज झाले पाहिजेत. ते ओले नसले तरीसुद्धा चेंज झाले पाहिजेत, कारण की जो ओलावा असतो तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फंगस आणि बॅक्टेरियाज जे ते वाढू शकतात म्हणून. आणि जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल कप्स वापरतो तर तेव्हा शक्यतो आपण थोडंसं अजून त्याला एक्स्ट्रा स्ट्रेच करू शकतो, की 8-1 तासामध्ये पण जर त्याला क्लीन केलं, एम्प्टी केलं तर चालतं. मॅक्सिमम त्याला 12 तासापर्यंत ठेवू शकतो, पण 12 तासापेक्षा जास्त नाही. जेव्हा टॅम्पून्स जास्त वेळासाठी वापरले जातात किंवा कप्स जास्त वेळासाठी वापरले जातात, त्याच्यातून इव्हन टॉक्सिक शॉक सिंड्रोम वगैरे पण होतो. सरांना पण त्याच्याविषयी बऱ्याच ते सांगू शकतात त्याच्याविषयी. तर खूप म्हणजे सिव्हिअर आजार आहे, ज्याच्यामध्ये की आपल्या योनिमार्गामध्ये अगदी वरतीपर्यंत खूप संसर्ग होतो आणि इव्हन सेप्सिस वगैरे पण होऊ शकतं. सो म्हणून हे चेंजेस जे आहेत ते फ्रिक्वेन्सी खूप गरजेची आहे. दुसरं हे की जेव्हा पण आपण ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस करतोय तर तेव्हा हात आधी धुतले गेले पाहिजेत, चेंज करण्याच्या आधी, आणि चेंज करण्याच्या नंतर पण हात जे ते धुतले गेले पाहिजेत. आपण मगाशी अंडरगार्मेंट्सबद्दल पण बोललो, ते पण जर दिवसातून 2दा चेंज करता आले तर ती पण खूप चांगली गोष्ट, आणि ती सगळ्या मुलींनी करायला पाहिजे. नाही, खूप छान मॅडमनी सांगितलं. म्हणजे अगदी ते बरोबर आहे, की बाबा त्या पॅड्सच्या विषयी, तर पॅड्सविषयी पुन्हा मी बोलेन. आपल्याकडे पॅड्सची स्कार्सिटी आहे. म्हणजे जर घ्यायचं झालं तर ते कधी-कधी इतकं महाग असतं, की तेवढ्या ते म्हणजे आपल्या जेवणाच्या किमतीपेक्षा ते पॅडच्याच किमती जोरात. दॅट इज नंबर 1. म्हणजे त्याच्यावरती कुठेतरी ते टॅक्स कमी केला पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणशील, की अरे गव्हर्नमेंटचे नाही, मी असं माझं म्हणणं आहे, की दिस इज अ बेसिक नीड. एका गावाच्या नियोजनासाठी मला बोलवलं होतं. ते काय नियोजन चाललं होतं? तर त्यांनी असं सांगितलं, की सर आमच्याकडे ते पॅडचा जरा प्रॉब्लेम जास्ती झाला आहे. आता मी थोडंसं उलटं सांगतोय हां. डिस्पोजलच्या तर बाबतीमध्ये. प्रॉब्लेम झाला होता त्यांचा डिस्पोजलचा. तर ते म्हणले एवढं झालंय, की आता म्हणले त्यांनी काही आजार निर्माण होतील, रोगराई निर्माण होईल असं आता आम्हाला वाटायला लागले. म्हटलं हरकत नाही, बसूया म्हटलं. आता मी नाव सांगितलं तर ते म्हणजे आता मला असंच इथनं केलं की पकडून घेऊन जातील. त्यामुळे मी नाव नाही सांगेन. तर मग त्यांना मी डायरेक्ट त्या नेत्याशी मी बोललो. म्हटलं काय सर कसं करायचं? नाही म्हटलं ते आपल्या या गावासंदर्भात आपल्याला ते करायला पाहिजे आणि ते आपण करूया. म्हटलं गावात एकूण बायका किती? मी आपलं बेसिक चालू केलं रिसर्चर असल्यामुळं. मग ते मुख्याधिकारी वगैरे आले. मग आम्ही ती लोकसंख्या काढली. म्हटलं अंदाजे ह्यातल्या 15 ते 45 वयोगटातल्या किती? अमुक. मग आता म्हटलं आपण अंदाजे ह्या बायकांना आपण 8 पाळ्या येतात असं वार्षिक समजूया. आणि एका स्त्रीला बिचारीला 2 किंवा 3 पॅड लागतात असं आपण समजूया. मग आम्ही ते कॅल्क्युलेट केले सगळे. आणि मग तेवढ्या पॅड्सचा प्रॉब्लेम. म्हणजे आता पहिला प्रॉब्लेम असा, की इकडे आपल्याला शिकवावं लागेल त्यांना, की पॅड फ्रिक्वेन्सी त्याची किती असावी. दुसरं, पॅड कसलं असावं. म्हणजे कॉटनचं पॅड असावं आयडियली. आयडियली ते असं चँग-पँग ते नायलॉन आणि हे वालं नसावं. तिसरं, त्यांच्या डोक्यातनं हे काढावं लागेल, की काही ज्या मेन्स्ट्रुअल कप घेऊन आलेल्या कंपन्या किंवा टॅम्पून घेऊन आलेल्या कंपन्या काही वेळेला असंही सांगतायत, की पॅड वापरल्याने तुम्हाला काहीतरी कॅन्सर होतो. पॅड वापरल्याने तुम्हाला काहीतरी आजार होतात. दॅट इज ॲब्सोल्युटली नॉनसेन्स. एक डॉक्टर म्हणून जोराने सांगतो या व्यासपीठावरनं. असं काहीसुद्धा नाही. बापरे! कारण हे खूप ऐकायला मिळतं दॅट्स हल्ली. इट. म्हणून तर हे जोराने सांगतो. परत एकदा सांगतो, की मेन्स्ट्रुअल पॅड्स वापरल्याने असा कुठला कॅन्सर-बिन्सर काही होत नाही. त्यापेक्षा तुम्ही जे आरबट-चरबट ते चौकात खाताय की नाही, आणि ज्या भाज्या-बिज्या कशाही न धुता कुठेही गटारात वाढवलेल्या खाताय की नाही, आणि प्रमाणापेक्षा जास्ती ती केमिकल मारलेल्या भाज्या खाताय ना,
त्यांनी कॅन्सर व्हायची दाट शक्यता आहे, नॉट बिकॉज ऑफ दीज पॅड्स. त्यामुळे ही कन्सेप्ट पहिल्या डोक्यातनं काढून टाकूया. महत्त्वाची गोष्ट, टॅम्पून वापरा, येस. ते कप वापरा, येस. आधी पॅड नीट वापरायला शिका. कारण बऱ्याच वेळा असं झालं की हे बाहेरच्या बाहेर वापरायच्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट वापरत नाहीत. आणि मग कधी कधी ह्या ज्या इंटरनल आत इन्सर्शन करायच्या ज्या गोष्टी आहेत, हो. याला प्रायव्हसी पण लागते हो. आणि प्लस अतिशय चांगली स्वच्छता लागते आणि ती मानसिकता पण लागते. तर हे शक्य. फक्त माझी ती मैत्रीण वापरते म्हणून मी वापरायचं, रॉंग. एम आय अगेन्स्ट मेन्स्ट्रुअल कप्स? नो. पण एम आय अगेन्स्ट इम्प्रॉपर युसेज ऑफ मेन्स्ट्रुअल कप्स? येस. राईट. कारण त्यांनी मॅडमने जे सांगितलं, एकदम डेंजर आजार त्याने होऊ शकतात. ॲक्च्युली मेन्स्ट्रुअल कप्स वापरत असताना काही काळजी जी घेतली गेली पाहिजे. आपल्याला एक माहिती आहे की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण शरीराच्या आतमध्ये इन्सर्ट करतोय ना, तर ती स्टराईल असली पाहिजे. सो म्हणून त्याला प्रॉपर उकळलं गेलं पाहिजे बिटवीन 2 मेन्स्ट्रुअल सायकल्स. ते गरजेचं आहे. जर शक्य असेल तर एव्हरी 2 डेज पण त्याला उकळलं गेलं पाहिजे. तर ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वेळेला धुताना क्लीन वॉटर पाहिजे की ज्याच्यातून आपण ते क्लीन करून आणि पुन्हा रिइन्सर्ट करतोय. आणि ह्या जर फॅसिलिटीज अवेलेबल असतील, प्रोबॅबली सर जिथे काम करतात त्या ठिकाणी त्या इतक्या चांगल्या पद्धतीने नसतील अवेलेबल, पुण्यासारख्या ठिकाणी त्या असू शकतात. तर आपण जर ते चूज करत असेल तर इट इज गुड थिंग, बिकॉज एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, जसं की त्या गावामध्ये प्रॉब्लेम आला होता, तर त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मग आपण जर कप्स यूज करत असेल तर ती छान गोष्ट आहे. आणि डिस्पोजलच्या बाबतीमध्ये इव्हन टॅम्पून्स किंवा हे महिलांना थोड्याशा काही गोष्टी माहिती पाहिजेत. ते डिस्पोज करत असताना शक्यतो त्या पेपरमध्ये रॅप करून आणि डिस्पोज केल्या गेल्या पाहिजेत. त्याला प्लास्टिकमध्ये रॅप कधीच नाही करायला पाहिजे, बिकॉज प्लास्टिक जे आहे ते बायोडिग्रेडेबल नाही आहे. आणि मग त्याच्यामुळे तो जो पॅड आहे तो खूप खूप वर्षासाठी तो तसाच पृथ्वीवरती राहतो आणि ती खूप चुकीची गोष्ट आहे. आणि सोशल मीडियावरती पण जे लोक पॅड्सच्या अगेन्स्ट आहेत आता सध्या, ते त्याच्यामध्ये जो प्लास्टिक वापरला जातो त्याच्यासाठी पण, आणि हे जे डिस्पोजल नीट व्यवस्थित केलं जात नाही त्याच्यासाठी पण. तर बायोडिग्रेडेबल छोट्याशा पॅकेट्स पण मिळतात, तर त्याच्यामध्ये कोणी पण डिस्पोज करू शकतं किंवा फक्त पेपरमध्ये रॅप केलं जाऊ शकतं. आणि जे रोज कचरा उचलणारे लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्याच्यावरती एक छोटासा रेड मार्क केला जाऊ शकतो, सो दॅट त्यांना माहिती आहे की हे काय मटेरियल आहे आणि ते वेगळं ते डिस्पोज ऑफ करू शकतात. जेव्हा आपण काही ठिकाणी जातो, जसं मॉल्समध्ये जातो किंवा एखाद्या एअरपोर्टवरती जातो, तेव्हा एक सेपरेट डस्टबिन ठेवलेलं असतं या सगळ्या पॅडसाठी, ते त्याच्यात डिस्पोज केलेलं सगळ्यात जास्त चांगलं. आणि मेन्स्ट्रुअल कप्स जे असतात ते बऱ्याच वेळेला महिला ज्या आहेत त्या 1-1, 1.5 वर्ष वापरतात, तर त्याला पण फेकून देत असताना आयदर तुम्ही ते गायनेकोलॉजिस्टकडे देऊ शकता, कारण गायनेकोलॉजिस्ट ते इन्सिनरेटर म्हणून असतं त्याच्यामध्ये ते टाकू शकतात, देऊ शकतात. किंवा मग तुम्ही ते नॉर्मल याच्यात जर फेकत असाल तर त्याला कट करून फेकायला पाहिजे, बिकॉज तो रियूज नाही व्हायला पाहिजे. आणि जेवढ्या पण कंपनी आहेत ज्या आता हे मेन्स्ट्रुअल कप्स देत आहेत, तर त्यांनी पण काही रिसायकलचे प्रोग्राम सुरू केले आहेत. खूप सुंदर काही कंपन्या आहेत, दिवा कप्स वगैरे त्यांनी. तर ते त्यांच्या प्रोग्राम्समध्ये पण आपण एनरोल करू शकतो आणि मग त्याला डिस्पोज ऑफ करू शकतो. तर डिस्पोजलची पण मेथड पाहिली गेली पाहिजे. असं नको की आपण जिथे पण जातोय तिथे आपण कुठेही ते पॅड्स टाकलेत, बिकॉज ब्लड ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सगळे पुन्हा बॅक्टेरियाज वगैरे वाढतात. तर ते बाकी सर जसं म्हटले की बाकी समाजासाठी ती चांगली नाही आहे गोष्ट, कारण की आपण इन्फेक्शन स्प्रेड करू शकतो. बरोबर. खूप छान. म्हणजे मॅडमने अत्यंत परफेक्ट याचं डिस्क्रिप्शन सांगितले. म्हणजे आपण जो मुद्दा बोललो की आपण कुठल्या मेथडच्या विरुद्ध नाही आहोत, त्याच्या इम्प्रॉपर युसेजच्या विरोधात आहोत. तर त्यामुळं ते लोकांना एकदा समजावून छान सांगितलं ना, तर देर इज नो प्रॉब्लेम. आणि अजून एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा मेन्सेस चालू असतात तेव्हा हे ब्लड आणि त्याच्याबरोबर जे एंडोमेट्रियम बाहेर पडत असतं ते म्हणजे घाण नव्हे. म्हणजे मागे मी मला वाटतं बोललो असेल नसेल, आय डोंट रिमेंबर, पण पाळी म्हणजे विटाळ नव्हे, पाळी म्हणजे अशुद्ध रक्त नव्हे. मी सोपी त्याची एक व्याख्या केली आहे, जे मुद्दाम सांगतो. पाळी म्हणजे निसर्गाची वाया गेलेली मशागत. त्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी नाही राहिली म्हणून बाहेर आलेलं एंडोमेट्रियम खतम. ह्यापेक्षा वेगळं काही नाही. उलटा आता आम्ही रिसर्चर्स त्याच्यामध्ये स्टेम सेल मिळतात का बघायला लागलोय. त्यामुळे हा एक मुद्दा आहे की जो डोक्यातनं बायकांच्या काढून टाकला पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पॅड्सचा वापर, कपचा वापर, टॅम्पूनचा वापर. तिसरं असं की बऱ्याच वेळा हे जे ब्लड बाहेर येतं ना, त्याच्यामुळे त्या वजायनामधला pH हा वाढतो. त्या काळामध्ये म्हणून इन्फेक्शन्स आर मोर कॉमन. किंवा जस्ट पोस्ट मेन्स्ट्रुअली व्हाय इन्फेक्शन्स आर कॉमन. द रिझन इज की तिथला pH वाढलेला असतो आणि मग अशा वेळेला ते अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स दे मे गो अँड कॉज द प्रॉब्लेम. बरोबर. म्हणून स्वच्छता चांगली पाहिजे. बरोबर.
आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे चाललो, तर एक दोन प्रश्न होते. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा ते म्हणजे प्री आणि पोस्ट सेक्स हायजीन कसं राखायचं? कारण मला वाटतं संबंध करताना तुम्ही फक्त म्हणजे शरीरातली स्वच्छता तुम्ही त्यातनं इतर म्हणजे आजार तुमच्या पार्टनरला सुद्धा देऊ शकता. त्याच्यामुळे त्याच्या आधीची आणि नंतरची स्वच्छता मला वाटतं स्वतःच्या म्हणजे एरवीच्या स्वच्छतेपेक्षा पण थोडी जास्त महत्त्वाची असू शकेल. तर प्री आणि पोस्ट सेक्स हायजीन कसं राखायचं? आता कसं आहे, की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, की या शारीरिक संबंधाकडं आपण पाहायचा आपला दृष्टिकोन इथपासून सुरुवात केली हो. पाहिजे. कारण काय असतं, की केवळ लिंगाचा योनिमार्गामध्ये प्रवेश म्हणजे संबंध हवे. हं. नंबर 1 तो मनाने होत असतो आणि तो संपूर्ण शरीराने होत असतो. आपण त्याला इंटिमसी म्हणतो. इंटिमसीचा मराठीमध्ये जर अगदीच अर्थ पाहिलाच ना, तर तो आहे अंतरंग किंवा त्याचा दुसरा अर्थ आहे जिव्हाळा. हं. त्यामुळं ज्यावेळेला हे 2 जीव एकत्र येतात ना, तर त्यावेळेला ते एकमेकाला जवळ घ्यावंसं वाटलं पाहिजे. तरच ती पूर्ती पण मिळू शकते. हो. आणि यासाठी टॉप टू बॉटम केसांपासून टाचेपर्यंत सर्व अवयवांची स्वच्छता चांगली पाहिजे. हो. म्हणजे मी इन्फर्टिलॉजिस्ट असल्यामुळं माझ्या IVF सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पहिला सांगतो, एवढी स्वच्छता पाहिजे की तिथे नाक लावता आलं पाहिजे. हं. म्हणजे असं त्यांना थोडंसं समजावून सांगितलं ना, मग त्यांना आम्ही त्या डाएटकडे जातो, मग या इंटिमसीच्या क्लिनिंगकडे जातो आणि वगैरे, वगैरे. दोज हू आर ट्राईंग फॉर द बेबी त्यांना आम्ही एक स्वच्छ सांगतो, की "बाबा रे, दोघांनी आधी वॉशरूमला म्हणजे लघवीला जाऊन या. ती जागा छान क्लीन करा. मग एकत्र या." हं. आणि एकत्र आल्यानंतर ती जी मुलगी आहे, तिला आम्ही सांगतो, "आपण बाळाकरता ट्राय करतोय. तर तू जाऊन पुन्हा लगेच स्वच्छता घेऊ नको. लगेच 1 तास, 2 तासामध्ये." त्याचं कारण असं आहे, की इथं ते जे पडलेलं जे काही त्याचं वीर्य आहे, सीमेन आहे, त्यामधले स्पर्म्स इनफ टाईम थांबून आत गेले पाहिजेत, तर ती बेबी राहील. हं. नाहीतर बऱ्याच वेळा ह्या इंटिमेट हायजीनच्या नावाखाली माझ्याकडे असेही पेशंट आहेत, की ते रिलेशन आलं की नाही, ती उठली की जाऊन क्लिनिंग केलं हं. आणि मग आमच्याकडे आली, बाळ का होत नाही? म्हटलं, "अगं पेरणी करते आणि लगेच म्हटलं तिथून नांगरून टाकून काढून टाकून जाते. ती बी तिथं राहतच नाही." हं. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आधी लघवीला जाणे, त्या जागेची छान स्वच्छता घेणे, मग एकत्र येणे आणि त्यानंतर मग त्या स्त्रीच्या बाबतीत तिनं लगेच नाही स्वच्छता घेतली तर चालेल. पुरुषांनी मात्र लगेच उठून चांगली स्वच्छता घेतली पाहिजे. थोड्या वेळाने मग ती मुलगी ती घेऊ शकते स्वच्छता. पण मिनिमम 1 दीड ते 2 तास तरी नाही चालणार. कारण त्याशिवाय स्पर्म ते तिथं त्यांना इनफ टाईम द्यावा लागतो वजानामध्ये डिपॉझिट झाल्यानंतर आत जाण्याकरता. पुरुषाच्या बाबतीत हेच. लघवीला जाऊन ये. ते कातडं मागं घे, असं मी त्याला स्वच्छ सांगतो. म्हणजे प्रिप्यूस ते स्किन, हो. फोरस्किन स्वच्छ कर आणि मग रिलेशन ठेव. हं. ॲट द सेम टाईम दातांची, तोंडाची स्वच्छता सुद्धा चांगली असली पाहिजे. हं. कारण आपल्या पार्टनरकडे आपण तेव्हाच जवळ जाऊ शकतो, ज्यावेळेला आपण त्याच्याशी इंटिमेट चांगले होऊ शकतो आणि त्याकरता ती स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. हो. त्यामुळे या गोष्टी जर पाळल्या प्री आणि पोस्ट तर देअर इज नो प्रॉब्लेम. हं. मग लगेच कोणीतरी विचारेल की नाही नाही वी आर नॉट ट्राईंग फॉर बेबी, मग आम्ही लगेच उठलं तर चालेल का? मला असा एका पेशंटनी प्रश्न विचारला. म्हटलं हरकत नाही बाळा, लगेच उठ, काही प्रॉब्लेम नाही आणि स्वच्छता घे, देअर इज नो प्रॉब्लेम. पण तिथं सिमेंट डिपॉझिट झालंय म्हणून मी आता ते साबणानंच धुतलं पाहिजे असा काही नियम नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सांगून मला वाटतं माझं मी थांबवेन, की आयडियली नो मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स. इफ ॲट ऑल बॅरियर कॉन्ट्रासेप्शन म्हणजे तुमचं बॅरियर आणि कॉन्ट्रासेप्शन दोन्ही अर्थाने हो. कॉन्डोमचा वापर झाला पाहिजे. हो. कारण हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत, दे आर व्हेरी ड्रेडेड अँड डेंजरस. लाईफ पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण, सफरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण आणि कधी-कधी निर्माण होणाऱ्या बाळाच्या बाबतीत पण. हं. त्यामुळे ते व्हर्टिकली पण ट्रान्समिट होणारे डिसीजेस काही जे आहेत, हो. त्यामुळं जिथं असे कुठे इन्फेक्शनवाली माणसं आहेत, त्यांनी कॉन्डोमचा वापर बिनदिक्कतपणे केला पाहिजे.
डॉक्टरकडनं समजून घ्या तो कंडोम कसा वापरायचा. ते म्हणाल त्याला काय डोकं लागते हं. किंबहुना त्यालाच डोकं लागते की द करेक्ट युसेज ऑफ कॉन्डोम वी कॅन डू वन पॉडकास्ट. वाव. कारण त्यांनी गोंधळ झालाय आणि म्हणून पण बरेचसे इन्फेक्शन झालेत आणि बऱ्याचशा प्रेग्नन्सी पण जगामध्ये आलेल्या आहेत. बर. दीज आर द प्रॉब्लेम्स. म्हणून सगळ्यांना माझं सांगणं आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने मी इथे एंड करेन माझ्या दृष्टीने की बाबा स्वच्छता, बॅलन्स डाएट, आधी नंतर एकत्र यायचं असेल तर ती स्वच्छता चांगली, हवेशीर कपडे, त्याची भट्टी करू नका त्या जागेची, आणि रिस्पेक्ट द पार्टनर आणि रिस्पेक्ट हर इंटिमसी, आणि तिच्या लघवीच्या बाबतीत, उत्सर्गाच्या बाबतीत सजग राहा, स्वतःही आणि सरकारलाही सजग करा. सो आय थिंक दॅट इज माय एंड. व्हॉट डू यू से? नाही, तुम्ही सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात सर. राईट. हो, आय थिंक इनफ गोष्टी ज्या ज्या डोक्यात होत्या त्या तरी कव्हर करता आल्यात. अगदी शेवटचा एक मुद्दा मला आणायचा आहे, तो म्हणजे कारण आपल्याला ह्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन मलाच आज इतक्यांदा 30व्या वर्षी वयाच्या ही माहिती बऱ्यापैकी नव्याने मिळते असं वाटतंय. कारण या पद्धतीचे संवाद आपल्या घराघरांमध्ये होत नाही, आपण कधीच कुठेच बोलत नाही. जर पालक म्हणून किंवा मोठी माणसं म्हणून घरातले जबाबदार आपल्या मुलांसोबत हा संवाद करायचा आहे, त्यांना ही स्वच्छता शिकवायची आहे, तर काय पद्धतीने ही शिकवली पाहिजे. कारण जर ही शिकवली गेली नाही तर मला वाटतं त्यांनाही ते कळणार नाही कुठून तरी. तर त्याच्यामुळे शिकवण्याची तरी सुरुवात करावी लागेल जर स्वतःला जमलंय तर. तर स्वतःच्या मुलांच्या बाबतीत हे करायचं असेल तर काय करावं? मला असं वाटतं की मुलांच्या बाबतीत जर करायचं तर सगळ्यात आधी तर आपण त्यांच्याशी लवकर जरा बोलायला सुरुवात केलं पाहिजे. असं नाही की ते वयात आलेत आणि त्याच्यानंतर बोललोय आपण. जेव्हा ते छोटे आहेत, साधारण आता मिनारकी वगैरे मुलींमध्ये 13च्या आसपास सुरू होते, तर आपण 11 ते 12च्या मध्ये त्यांना थोडंसं ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की तुझ्या बॉडीमध्ये आता काय चेंजेस होत आहेत, त्याचं कारण काय आहे, आणि जेव्हा पिरियड सुरू होणार आहेत तेव्हा तू कुठल्या पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे वगैरे. सो हे त्यांच्याशी थोडं लवकर बोलणं गरजेचं आहे. आणि जेव्हा पण आपण बोलतोय तर तेव्हा पालक म्हणून बोलत असताना असं उपदेशपूर्ण बोलायच्या ऐवजी ते एकदम खूप सहज असे जर कॉन्व्हर्सेशन झाले तर चांगलं आहे. आणि जर कॉन्व्हर्सेशनला स्टार्टिंग पॉईंट पाहिजे असेल तर प्रोबेबली आपलं हे जे पॉडकास्ट आहे ते पण आपल्या मुलांशी शेअर करू शकतो आणि ते एक चांगला स्टार्टिंग पॉईंट तो असू शकतो. आणि मला अजून महत्त्वाचं हे वाटतं की आजकालचे आपण जर सगळ्या पिढी पाहिल्या, जर आपले आजी आजोबा पाहिले तर ते ह्या गोष्टीबद्दल बिलकुलच नाही बोलायचे. ही जी पिढी आहे ही थोडीशी तरी बोलतीये. आणि मुलं जे आहेत ना, तर ते त्यांना खूप गोष्टींचं एक्सपोजर आहे, त्यांना खूप गोष्टी माहिती आहेत, त्यांना खूप सारे क्वेश्चन्स विचारायचे आहेत. पण मला असं वाटतं की पालकांनी थोडंसं ओपन व्हायला पाहिजे त्यांच्यासमोर आणि त्यांना समजायला पाहिजे की हां, मी माझ्या पालकांना क्वेश्चन विचारू शकतो आणि ते जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम व्यवस्थितपणे घेऊन आणि त्याचे माझे आन्सर्स ते देऊ शकतात. किंवा जर मुलांचे काही क्वेश्चन्स आन्सर करता येत नसतील तर पालक त्यांना योग्य डॉक्टरांकडे, तज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकतात त्यांची उत्तरं देण्यासाठी म्हणून. तर ते जे ओपननेस आहे तो सगळ्यात आधी व्हायला पाहिजे, रादर दॅन आपण त्याच्यामध्ये काय सांगतोय. आणि जे सगळे इंटिमेट अवयव आहेत तर त्यांना असं वेगळं वेगळं गोंडस नाव देण्याची वगैरे गरज नाही आहे. बिकॉज ते जसं हेअर आहेत, जसं स्किन आहे, जसे हातपाय आहेत, तसे ते पण अवयव आहेत आपल्या शरीरातले. आणि मग काय होतं ना की आपण जेव्हा असे शब्द वापरतो तर मुलांना पण जेव्हा सांगायचे आहेत काही प्रॉब्लेम्स त्यांचे झालेले तर त्यांनाही नीट समजत नाही की मी काय सांगूयात किंवा मी कुठल्या अवयवाबद्दल बोलतोय वगैरे. तर असं करणं एकदम लहानपणापासूनच टाळायला पाहिजे. ओपननेस डिस्कशनमध्ये खूप जास्त पाहिजे. सो ह्या जर गोष्टी झाल्या तर माझ्या मते ते इझी होईल खूप जास्त. खूप छान, खूप छान. महत्वाचं आहे. म्हणजे मला वाटतं मी याचे उत्तर 3 लेव्हलला देईन. पहिली गोष्ट, मी पालक म्हणून काय करेन, तर मॅडमनी जसं सांगितलं की जो ज्या वयामध्ये तो लाजणार आहे ना किंवा ती लाजणार आहे ना, त्याच्या आधीच तिला हे समजावून सांगायचं की इट इज अ पार्ट ऑफ युअर बॉडी. आणि मग आपल्याला ना त्या जागेची स्वच्छता ठेवावी लागते. आणि मग ती कशी ठेवायची, तर हे बघ, हे असं या पद्धतीने चित्रांच्याद्वारे आणि कशाच्याद्वारे आपण सांगू शकतो. आणि ती जर नाही ठेवली तर मग तिथं इन्फेक्शन होऊ शकतं आणि मग त्रास होऊ शकतो, शाळा बुडू शकते, एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. सो या पद्धतीने आपण समजावून सांगू शकतो. दुसरी गोष्ट, त्या वयात जर त्यांना ती एकदा सवय लागली स्वच्छतेची, देर इज नो प्रॉब्लेम. दात घासायला तुम्ही एकदा पहिलीतच शिकवता ना, का पुन्हा 5वीत वेगळा क्लास असतो की आता तुला अक्कल दाढ आली, आता ती अशी अशी कर म्हणून? काही गरज नाही. तसं खूप लवकर जर त्यांना आपण त्या जागेविषयी त्यांच्या मनातनं, सगळ्यात पहिली गोष्ट सांगू, आपल्या मनातला ऑकवर्डनेस आपण आधी काढला पाहिजे. आपला प्रॉब्लेम असा आहे की त्या लिंगाविषयी, त्या योनिमार्गाविषयी, त्या संबंधाविषयी
हे बोलतानाच आधी आपणच इतके ऑकवर्ड असतो, हो. तो ऑकवर्डनेस पहिला काढला पाहिजे. मग आपण बोलू शकू. दुसरं, समाजामध्ये मी एक एक प्रयोग करून बघितला आणि मग तिथं आम्ही अशी आयडिया केली. माझ्या वहिनी एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होत्या. मग म्हणलं आपण हा प्रयोग करूया. तिथं आम्ही छान प्रयोग केला. वयात आलेल्या मुली 8वी, 9वी, 10वी म्हटलं त्या घ्या. अगदी लहान हसतात. त्या बिचाऱ्यांना काहीच कळत नसतं. स्टेजवरून बोलताना. 1 to 1 कॉन्व्हर्सेशन इज डिफरंट. पण स्टेजवरून आपण एकदम लहान मुलांना काही सांगायला लागलो, की ते हसून जातात. म्हटलं नको 8वी, 9वी, 10वी घ्या. कारण त्या जरा वयात येऊ घातलेल्या, आलेल्या अशा मुली आहेत. फक्त एक अट, आई आणि शेजारी मुलगी बसवायची. आणि मग आम्ही ती गंमत केली. साधारणपणे 100 महिला आल्या. म्हणजे 100 आया आणि शेजारी त्यांच्या मुली. आणि 2 मुलींच्या बाबतीत असं झालं, की आई येऊ शकली नाही. तिनं आजीला पाठवून दिलं. म्हटलं ग्रेट. माझं आणि मोठं काम झालं. म्हटलं मी डायरेक्ट 3ऱ्या पिढीपर्यंत जाणार आहे आज. आणि मग त्यानंतर जो काही फायदा झाला, कारण त्यांनाच पहिला कळलं, की पाळी म्हणजे काय? त्यांना कळलं गर्भाशयाची पिशवी म्हणजे काय? आणि मग घरामध्ये संवाद चालू झाला. दुसरा प्रयोग केला बाप आणि मुलगा आणि दॅट वॉज अ प्रॉब्लेम. म्हणजे गंमत अशी, की मला असं वाटलं होतं, की ती आई आणि मुलगी जेव्हा आम्ही घेऊ, तेव्हा जास्ती त्यांना ऑकवर्डनेस असेल. त्यांना काही ऑकवर्डनेस नाही आला. उलट त्यांनी छान समजून घेतलं. मला असंख्य बायका येऊन माझ्या अक्षरशः हातात हात घेऊन दोघी-तिघी तर अशा रडल्या. म्हणल्या, "सर हे आम्हाला जर लहानपणी कळलं असतं ना, तर सर किती बरं झालं असतं." आय वॉज शॉक्ड. ती म्हणली मग तिच्या काही प्रॉब्लेम तिची निर्माण झालेली तिनं मला सांगितले, की "सर मग यामुळं माझे असे-असे प्रॉब्लेम निर्माण झाले" वगैरे, वगैरे. आणि हे ठोल्यानं जेव्हा बोललं ना, पुरुष म्हणजे बाप आणि पोरगा, तेव्हा ते पुरुषांनी गोंधळ गोंधळ म्हणजे ते हसत ते लाजायलाच होते. म्हणजे मला अपेक्षा होती, की बिचाऱ्या त्या माझ्या आया कदाचित मी पुरुष डॉक्टर सांगताना लाजतील की काय? तर त्यांनी ते छान समजून घेतलं आणि हे ठोले मात्र हसत होते. सो दॅट वॉज अ प्रॉब्लेम. आणि मग तिथं मात्र मग आम्हाला हे सगळं समजावून सांगायला लागलं. पण मग हळू इट बिल्टेड. मी आता पहिल्यांदा उत्तराला हात मी त्यांच्याकडे काय केला, कारण ती एक आई आहे. सो आई हॅज अ व्हेरी गुड कम्युनिकेशन विथ मुलगी आणि मुलगा. पण मी बाप म्हणून मुलगीशी तर कम्युनिकेट करताना कधी-कधी गोंधळ होईल, पण मुलाशी कम्युनिकेशन सुद्धा गोंधळ होतं या विषयावरती बोलताना. त्यामुळं सगळ्यांना माझं एक सांगणं आहे. पहिला सेल्फ ऑकवर्डनेस बंद करा, काढून टाका. 2 समजून घ्या व्हॉट इज व्हॉट. आणि मग तुम्ही मग मुलगा असेल, मुलगी असेल, त्याच्याशी बोलताना 1 to 1 बोला. 2 अत्यंत चांगल्या भाषेचा, अत्यंत चांगल्या आवाजाच्या टोनचा, काही चांगल्या मॉडेल्सचा वापर करा. काहीतरी त्यांना आपण स्पेशल सांगतोय असं जाणवून देऊ नका. मग हे फार सोपं आहे. म्हणजे अख्खा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुम्हाला असं कुठेतरी वाटलं का रे, की कुठेतरी काहीतरी हिणकस विषय काहीतरी हे वेगळं काहीतरी शिकवायला लागलेत? नो, नथिंग. आपण हे आपले कॉमन प्रॉब्लेम जे आहेत ते आपण डिस्कस करतोय. तर या पद्धतीने जर आपण 1 to 1 जर छान केलं ना, 5वी काय मग पहिली महासत्ता होईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. म्हणजे कायमच तुमच्यासोबत बोलताना तो एक जो कम्फर्ट मिळतो दोघांसोबतही. एक तर हे विषय इतके महत्त्वाचे आहेत. आपण कायम त्याविषयी एक बाऊ करतो आणि मला असं कायम असं वाटतं आपण स्त्री आणि पुरुषांच्या शरीराला त्या एका काचेच्या पेटीत बंद करून ठेवलंय आणि आपण फक्त ते बाहेरनं बघतो आणि काहीतरी एक विचित्र नजरेनेच स्त्री आणि पुरुषांच्या शरीरांकडे बघतो. खरं आपली शरीरं आहेत ते आणि त्याबद्दल बोलायला आपण का कचरतो कळत नाही. तर तोच संवादाचा पूल उघडण्याचा खरं तर काम या पॉडकास्ट थ्रू करतो आहोत आपण. तर तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सूचना असतील तर जरूर आमच्यापर्यंत कळवा. तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर हा एपिसोड पाठवायला विसरू नका. म्हणजे मला वाटतं आपण फॅमिली ग्रुप्सवरती बरेच व्हिडिओज पाठवत राहतो, जे बरेचसे कामाचे असतात, कामाचे नसतात. पण मला वाटतं प्रत्येक माणसासाठी जे माणूस म्हणून जन्मला आहे, त्यांनी ऐकण्यासारखा आजचा हा खरं तर संवाद आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना फॅमिली ग्रुप्सवर पाठवण्यासारखा हा खरं तर असे विषय खरं तर तिथे शेअर झाले पाहिजे. मला वाटतं तेव्हा आपण काहीतरी एक विचारांमध्ये खरंच उत्क्रांत होऊ. तर खरंच दोघांचे खूप खूप आभार. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.